कार्यक्रम आहे म्हणजे अ, सत्यशोधक रिसर्च जो पद्धती आहे त्याच्यामधला आता हा चौथा दिवस आहे. आणि हा जो प्रोग्राम आहे आठवडाभराचा जो एक वेगळा आगळा आपण जो रिसर्चचा जो कोर्स सुरू केलेला आहे शॉर्ट कोर्स जो प्रतिमा परदेशी मॅडममुळेच त्याची सुरुवात झालेली आपल्याला लाभलेल्या आहेत आज लेक्चरसाठी. तर हा जो कोर्स आहे डॉक्टर आंबेडकर चेअर आणि सत्यशोधक प्रबोधन महासभा महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा कोर्स सुरू करत आहोत. तर आजचा जो सेशन आपण घेणार आहोत तो प्रतिमा परदेसी मॅडम घेणार आहेत. त्यांच्याबद्दल एक थोडीशी मी ओळख करून देते. खूप लोकांना माहिती असेल कारण की खूप लोक त्या मॅडमच्या नावामुळेच आणि मॅडमच्या कॉन्टॅक्टमुळेच हा कोर्सला तुम्ही जॉईन झाला असाल. पण एक फॉर्मल इंट्रोडक्शन मी त्यांच्या करून देते आहे. प्राध्यापक प्रतिमा परदेसी मॅडम ह्या राज्यशास्त्र विभागात MA सेट आणि MPhil पदवी त्यांनी तेव्हाचे पुणे विद्यापीठ आणि आत्ताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून प्राप्त केली आहे. 1992 सालापासून अध्यापन कार्यात सहभागी आहेत. सध्या त्या समाजभूषण बाबूराव उर्फ आप्पासाहेब जेथे महाविद्यालयात अध्यापनाचे काम करीत आहेत. 1996 साली त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीमुक्तीचा प्रश्न हे पुस्तक लिहून अब्राहणी स्त्रीवादात मोलाचे भर टाकली आहे. अब्राह्मणी स्त्रीवादी इतिहास लेखनाच्या दिशेने हा ग्रंथ त्यांनी डॉक्टर विद्युत भागवत यांच्या सोबत संपादित केला आहे. या पुस्तकात त्यांचा स्वतंत्र शोध निबंधही समाविष्ट आहे. राज्यशास्त्राचे अध्यापन करणाऱ्या प्राध्यापक प्रतिमा परदेसी यांनी राज्यघटना पुनर् आढाव्याचे राज्यकारण हे पुस्तक लिहिले आहे. डॉक्टर आंबेडकर आणि श्रीमुक्ती मनुस्मृती स्त्रिया आणि डॉक्टर आंबेडकर सहलेखक हिंदू कोड बिल ते ऑनर किलिंग महामानवाचे ब्राह्मणीकरण एक षडयंत्र यासारख्या पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे. 2022 मध्ये सत्यशोधक डॉक्टर विश्राम रामजी घोले हा 250 पानांचा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. मासिक सत्यशोधक जागरणाच्या त्या संपादक आहेत. सत्यशोधक प्रबोधन महासभेच्या त्या सेक्रेटरी आहेत. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या त्या राज्याध्यक्ष आहेत. आणि मला नेहमीच कुतूहल वाटतं की एवढं सगळं काम एक व्यक्ती कसं काय करू शकते आणि ते पण इंडियन कॉन्टॅक्ट्समध्ये पेट्रियार्की एवढी रुजलेली असतानाही एक स्त्री ह्या सगळ्या गोष्टी करू शकते आणि त्यामुळे मला नेहमीच आवडतं मॅडम बरोबर असोसिएट करायला. तर तुमचं वेलकम मॅडम आणि तुमच्या सेशनला आपण सुरू करूया. धन्यवाद हेमांगे मॅडम. आपण मागच्या 3 दिवसापासून संशोधन पद्धतींबद्दल जाणून घेतोय, अभ्यास करतोय आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कसं संशोधन करूत हे समजून घेत असताना आपण आज आणि उद्या सत्यशोधक विचार, चळवळ, तत्वज्ञान आणि संशोधन पद्धती याच्याबद्दल आपण विवेचन करणार आहोत. सुरुवातीला आपण हे लक्षात घेऊयात की सत्यशोधक तत्वज्ञान हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. याचं महत्वाचं कारण कुठल्याही संशोधन पद्धतीचा आधार त्याचं एक तत्वज्ञान असतं. जसं आपण काल मार्क्सवादी तत्वज्ञान समजून घेतलं आणि त्याच्यातून मार्क्सवादी संशोधन पद्धतीशास्त्र, मेथडॉलॉजी, एपिस्टॉलॉजी ही सगळी विकसित होत असते. तसंच सत्यशोधक संशोधन पद्धत आपल्याला समजून घ्यायची असेल तर अर्थातच सत्यशोधक तत्वज्ञान नेमकं कशाला म्हणायचं किंवा खरं तर साध्या भाषेत आपण म्हणूयात की फुले तत्वज्ञान म्हणजे काय. महात्मा फुले हे तत्वज्ञानी होते हे एक बोली भाषेतलं विधान नाही. आपण बरेचदा असं पाहतो की काही माणसं आयडियालॉजी म्हणजे विचारसरणी आणि तत्वज्ञान हे एकच असतं या पद्धतीनं त्याची चर्चा आपल्याला करताना दिसतात.
म्हणून आपण सुरुवात इथपासून करूयात. याचं कारण महाराष्ट्रामध्ये अं, महात्मा फुले आणि त्यानंतर त्यांचेच शिष्योत्तम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तत्वज्ञानी होते का, याच प्रश्नावर एक मोठं वादचर्चा हे आपल्याला झालेलं दिसतात. विशेषतः 70-80च्या दशकात म्हणजे 1970 ते 80 हे जे दशक आहे, तेव्हा महाराष्ट्रामध्ये फुले आंबेडकर तत्वज्ञानी आहेत किंवा नाहीत याची एक सैद्धांतिक पातळीवर, तत्वज्ञानाच्या पातळीवर आपल्याला महाचर्चा ही घडून आलेली दिसते. आणि ही चर्चा घडून येण्याची कारणं महत्वाची होती. याचं कारण त्या कालखंडामध्ये एक नवतत्वज्ञान घेऊन प्राच्य विद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील हे आपल्याला उभे राहिलेले दिसतात. आणि शरद पाटलांचा संपूर्ण मांडणी ही ते सुरुवातीला असणाऱ्या पारंपरिक मार्क्सवादाकडून ते मार्क्सवाद फुले आंबेडकरवाद नावाचं सापेक्षतः नवं तत्वज्ञान मी मांडतो आहोत असा दावा कॉम्रेड शरद पाटील यांनी केला. या सगळ्या घडणीच्या काळामध्ये त्यांनी खुद्द मार्क्सवाद्यांना हा प्रश्न विचारला. म्हणजे ही एक पार्श्वभूमी की मार्क्सवादानुसार, मार्क्सवादी परिभाषेनुसार महात्मा फुले आणि नंतरच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तत्वज्ञानी होते किंवा नाही. दुसरीकडे 70च्या दशकामध्येच एक महत्वपूर्ण घटना महाराष्ट्रामध्ये घडलेली होती, ती म्हणजे दलित पॅंथरचा उदय. आणि दलित पॅंथरचा उदय होत असताना दलित पॅंथरचा जो जाहीरनामा लिहिला गेला त्याच्यामध्ये ही एक सैद्धांतिक भूमिका म्हणजे आंबेडकर नावाची तत्वज्ञान असण्याचा कबुली, त्या पद्धतीची मांडणी ही आपल्याला तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे सांगितले जात होते. बाबासाहेबांच्या विचारांकडून प्रेरणा घेऊन आंदोलनं होत होती. पण बाबासाहेबांच्या विचारांचं एक शास्त्रीय पद्धतीनं मांडणी करून आंबेडकरवाद नावाचं तत्वज्ञान आहे या पद्धतीची चर्चा आपल्याला मुख्यतः दलित पॅंथरच्या स्थापनेच्या निमित्तानं, त्यांच्या जाहीरनाम्याच्या निमित्तानं, त्यांनी जी मांडणी केली त्या निमित्तानं त्याला एक सुरुवात झालेली दिसते. तर प्रश्न असा आहे की विचारसरणी आणि आयडियोलॉजी म्हणजेच विचारसरणी याच्यात आणि फिलॉसॉफीमध्ये फरक काय असतो. याचं कारण मार्क्सवादाकडून अशी मांडणी सातत्यानं होत असते की फुले आंबेडकर हे तत्वज्ञानी नाहीत तर ते सुधारक आहेत, म्हणजे सुधारणावादी विचार त्यांनी मांडलेले आहेत. आता बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा फुले सुधारक आहेत या नाण्याची दुसरी बाजू असते, ते तत्वज्ञानी नाहीत हे सांगितलं जात असतं. आणि म्हणून आपल्याला ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपण बुद्धिजीवी वर्ग म्हणून काम करत असताना या वादचर्चेचा आढावा घेतला पाहिजे, यातल्या भूमिका आपल्याला नीट समजून घेतल्या पाहिजे. आयडियोलॉजी जी असते म्हणजे मार्क्सवादी परिभाषेनुसारच आयडियोलॉजी ही नेहमी तुम्हाला एक काय ती विश्वाकडे हो आयडियोलॉजी ही विचारांकडे संपूर्ण आयडियोलॉजी विचारसरणी काय करत असते तर विचारसरणी ही तुम्हाला विश्वाकडे पाहण्याची फक्त एक दृष्टी देत असते. परंतु ती जी दृष्टी असते म्हणजे दृष्टी देणं ही एक महत्वाची गोष्ट आहेच, पण त्याच सोबत आयडियोलॉजी जी असते ती तुम्हाला कधीही आपण जी गोष्ट पाहतो आहोत, आपण जे विश्व समजून घेतो आहोत त्याचं सम्यक आकलन, त्याचं यथार्थ आकलन ही विचारप्रणाली आपल्याला देऊ शकत नाही. उलट ती विश्वाचं एक उफराट किंवा विपरीत चित्र आपल्याला देत असते. म्हणजे ही ऐतिहासिक दृष्ट्या विशिष्ट समूहाच्या हितसंबंधांशीच फक्त ती बांधलेली असते. त्यामुळे विश्व कसं चालतं त्याचे गती नियम समजून घेणं आणि इथपासून ते विश्व जर विषमतेवर, शोषणावर, वर्चस्वावर, प्रभुत्वावर अवलंबून असेल तर ते उलथवून टाकण्याचे शास्त्रीय मार्ग सांगणं हे काम विचारप्रणाली करू शकत नाही. ते काम तत्वज्ञान आपल्याला करताना दिसतं.
आणि म्हणून विचार प्रणाली किंवा आयडिओलॉजी हा सर्वसाधारण भाषेत शब्द आपण जरी विधायक अर्थानं चांगल्या अर्थानं वापरत असलो तरी संशोधनाच्या क्षेत्रात तत्वज्ञानाच्या परिभाषेत याला आपण ही एक सीमित दृष्टी आहे. तिच्यातली जमेची बाजू ती तुम्हाला विश्वाकडे पाहण्याची निश्चित एक दृष्टी देत असते, पण ती सम्यक स्वरूपाची असत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा फुले हे आयडिओलॉजिस्ट ते केवळ एक विशिष्ट विचारसरणी मांडतात असंच आपल्याला म्हणून भागणार नाही. त्यापुढे जाऊन त्यांनी विशिष्ट प्रकारचं एक तत्वज्ञान त्यांच्या याच्यातून मांडलेलं आहे. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. मग आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूयात, की मग तत्वज्ञान काय असतं? तत्वज्ञान नेमकं कशाला म्हणायचं? तर तत्वज्ञान हे विश्व म्हणजे हे जग आणि मानवी जीवन याच्या विषयीचा एक सुसंघटित आणि सार्वत्रिक रित्या लागू पडेल असा एक अमूर्त पातळीवरचा विचार व्यूह मांडत असतं. म्हणजे तत्वज्ञान हे अत्यंत गंभीर असतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कुठलंही तत्वज्ञान समजून घेत असताना हे अवघड आहे, हे क्लिष्ट आहे, हे न अशा तक्रारी आपल्याला करून चालत नाही. याचं कारण तुम्हाला विश्वाचा आणि मानवी जीवनाचा सगळा व्यवहार समजून घ्यायचा असेल, तो सुसंघटितपणे समजून घ्यायचा असेल, त्याचा एक ऍबस्ट्रॅक्ट चित्रण तुमच्या पुढे उभं करायचं असेल तर ती गोष्ट सोपी असू शकत नाही. ती विशिष्ट परिभाषा वापरते, ती परिभाषा आपल्याला समजून घ्यावी लागते. म्हणजे फिलॉसॉफी तुम्हाला विश्व आणि मानव यांचा जीवन विषयक एक सुसंघटित असा विचारव्यूह तुमच्या पुढे सादर करत असते, म्हणून फिलॉसॉफी महत्वाची असते. मग महात्मा फुल्यांनी असा विचारव्यूह दिला आहे किंवा नाही याची आपण पुढे चर्चा करणार आहोत. फिलॉसॉफी दुसरी गोष्ट काय करते तर फिलॉसॉफी नेहमी सत्य, ज्ञान, अस्तित्व आणि मूल्य यांसारख्या प्रश्नांचा केलेला तर्कशुद्ध आणि चिकित्सक अभ्यास म्हणजे तत्वज्ञान असतं. म्हणजे तत्वज्ञानाच्या अभ्यासामध्ये असं मानलं जातं की शुद्ध तत्वज्ञान म्हणजे प्युअर फिलॉसॉफी आणि अप्लाइड प्रायोजित म्हणजे जसं सायन्समध्ये सुद्धा नॅचरल सायन्स आणि असे प्रकार केले जातात तसं तत्वज्ञानामध्ये शुद्ध तत्वज्ञान आणि शुद्ध तत्वज्ञान प्रत्यक्षात व्यवहारात आणताना अप्लाइड उपयोजित तत्वज्ञान असा त्याचा एक प्रकार असतो. मग हे जे शुद्ध तत्वज्ञान असतं ही प्युअर फिलॉसॉफी ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये काय काय सांगितलं जातं, त्याच्यामध्ये सत्य आपल्याला ज्ञात असलेलं काय माहिती झालेलं आहे हे विश्वाबद्दल या संपूर्ण मानवाच्या विकासाचा संपूर्ण त्याच्या निर्मितीपासून पुढेपर्यंत हा संपूर्ण त्याचं सत्य आपल्याला काय समजलं, त्याच्या इतिहासाबद्दल आपल्याला काय ज्ञान झालं. म्हणजे इथे सत्य संकल्पना महत्वाची आहे. ज्ञान आणि अस्तित्व आणि मूल्य यासारख्या अशा वेगवेगळे जे प्रश्न असतात त्यांचा अत्यंत तर्कशुद्ध लॉजिकल विचार, क्रिटिकल विचार, चिकित्सक अभ्यास म्हणजे प्युअर फिलॉसॉफी असते. आणि म्हणून आपल्याला फुले तत्वज्ञानी आहेत का हे तपासत असताना त्यांचा विचारव्यूह हा विश्वाचा आणि मानवाचा सुसंघटित विचार मांडतो की नाही, सत्य, ज्ञान, अस्तित्व, मूल्य यासारख्या विषयांबद्दल यासारख्या प्रश्नांबद्दल त्यांनी काय विवेचन केलंय याकडे आपल्याला वळावं लागतं. म्हणजे प्युअर फिलॉसॉफी शुद्ध तत्वज्ञान तुम्हाला अभ्यासायचं असेल तर त्यात 3 गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात. एक त्याची तत्वमीमांसा ज्याला आपण मेटाफिजिक्स असं म्हणतो. म्हणजे अस्तित्व आणि विश्वाचं स्वरूप हे कसं आहे. कारण असं आपल्याला पुन्हा दिसेल ज्याचा उल्लेख काही ह्याच्यामध्ये मागे आला की विश्व कसं निर्माण झालं तर परमेश्वराच्या इच्छेतून ते निर्माण झालं. या विश्वाचा निर्माता परमेश्वर आहे. या पद्धतीच्या फिलॉसॉफीज आल्या किंवा मग आपल्याला दिसतं की नाही विश्व जडातून भौतिक तत्वातून विश्वाची निर्मिती होत जाते. म्हणजे त्याचं अस्तित्व, त्याचं स्वरूप हे कशा प्रकारचं आहे याची चर्चा ही तत्वज्ञानामध्ये मेटाफिजिक्सच्या अंगानं तत्वमीमांसेच्या अंगानं आपल्याला केली जात असताना दिसते. मग अशी तत्वमीमांसा असं अस्तित्व आणि विश्वाचं स्वरूप महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय पद्धतीनं मांडलंय
हे आपल्याला पुढच्या टप्प्यात बघायचंय. दुसरं तत्वज्ञानाची चर्चा करत असताना घटक असतो ती ज्ञानमीमांसा, एपिस्टमॉलॉजी. आता मीमांसेमध्ये मुळात ज्ञान म्हणायचं कशाला, ज्ञानाचं स्वरूप कसं असतं, जे पुस्तकात अक्षर छापली जातात तीच ज्ञान असतं का, ज्ञानाचे निर्माते कोण असतात, ज्ञानाचा स्रोत काय आहे. कारण जर तुम्ही भारतीय तत्वज्ञान जी पारंपरिक पाहिली तर मुख्यतः आपल्याला असं दिसतं की प्राचीन सगळ्या तत्वज्ञानामध्ये तत्वज्ञानाचे जनक म्हणजे ब्रह्माच्या मुखातून अमुक अमुक या पद्धतीचं मांडणं, याचा अर्थ ब्राह्मण आणि पुरुष म्हणजे उच्च जातीय हे तत्वज्ञानाचे निर्माते होते, यासारखी मांडणी आपल्याला येत जाताना दिसते. आणि म्हणून हा प्रश्न उपस्थित करणं तत्वज्ञानामध्ये केला जात असतो की ज्ञानाचं स्वरूप कसं आहे, ज्ञानाचा स्रोत कसा आहे आणि त्यासोबत या सर्वाच्या मर्यादा, लिमिटेशन्स काय आहेत याचाही विचार हा एकूण तत्वज्ञानाच्या या शुद्ध स्वरूपामध्ये आपल्याला सातत्यानं केला जात असताना दिसतो. आणि तिसरी गोष्ट तर्कशास्त्र म्हणजे लॉजिक, म्हणजे योग्य विचार आणि युक्तिवाद यांचं नियम हे समजून घ्यावे, हे मांडले जातात दार्शनिकाकडनं. दार्शनिक म्हणजे फिलॉसॉफर. मग आता आपल्याला फिलॉसॉफी आणि आयडियोलॉजी याच्यामधला फरक आपण यासाठी जाणून घेतोय की फिलॉसॉफी आपल्याला जगाचं उफराट किंवा अपूर्ण ज्ञान देणार आहे, पण त्या आयडियोलॉजी आणि फिलॉसॉफी मात्र आपल्याला विश्वाचं एक सम्यक आकलन देते आणि या विश्वामध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्याचा अन्वयार्थ लावायला आपल्याला ती सहाय्यभूत ठरत असते. मग या पद्धतीची मांडणी म्हणजे निसर्ग, समाज, मानवी विचार यांच्या विकासाचे नियम आपल्याला समजून घ्यायचे असतील, हे जग आपल्याला त्या विचारांच्या आधारे बदलायचं असेल, तर जगाला बदलण्याची ताकद, जग बदलण्याचा विचार आपल्याला तत्वज्ञान देत असतं. म्हणजे तत्वज्ञान काय करतं, म्हणजे पुन्हा तुम्ही कालचं व्याख्यान आठवलं तर मार्क्सनं स्वतः असं म्हटलेलं होतं, काल उल्लेख एका शब्दाचा झाला, मुद्दा आहे जग बदलण्याचा. म्हणजे मार्क्सची दोन विधानं आपण जर लक्षात घेतली तर आपल्याला अधिक तत्वज्ञानाचं महत्व आणि तत्वज्ञान म्हणजे नेमकं काय आपण लक्षात येतं. एक गोष्ट कार्ल मार्क्स असं आपल्याला सांगतो की मुळात दारिद्र्याचं तत्वज्ञान असा एक मोठा ग्रंथ लिहिला गेलेला होता. तर मार्क्स म्हणतो की त्याच्या अगोदर तुम्हाला तत्वज्ञानाचं दारिद्र्य समजून घ्यावं लागेल. तत्वज्ञानाचं दारिद्र्य कोणतं आहे, जर ब्रह्माच्या मुखातून विश्व निर्माण होत आहे तत्वज्ञानाचं दारिद्र्य आहे, तर तुम्हाला हे नीट समजून घ्यावं लागेल. मार्क्स असं म्हणतो की तत्वज्ञान काय करतं, तत्वज्ञान आहे त्या गोष्टींचं फक्त विश्लेषण करत नाही. जे जे काही घडतंय तेवढंच फक्त त्याचं सादरीकरण तत्वज्ञान आपल्याला करत नाही किंवा त्याला सहाय्यभूत ठरतं असं नाही. तर तत्वज्ञान हे जग बदलण्याचं हत्यार आहे असं कार्ल मार्क्सनं म्हटलंय. आणि आपण जर भारताच्या संदर्भात हे सर्व पाहिलं तर 19वे शतक, ज्याला आपण काय स्थूल मनानं सोप्या शब्दात प्रबोधन युग असं त्याला मानलं, तर त्या काळात ज्या ज्या महामानवांनी हा विचार मांडायचा प्रयत्न केलाय त्यांनी आपल्याला अशी एक नवीन दृष्टी दिली का, त्यांनी जग कसं बघायचं आपल्याला शिकवलं का, विशेषतः आपण महात्मा फुलेंचा विचार या संदर्भात करतोय, तर कोणतं तत्वज्ञान आपल्याला जग बदलण्याचं दृष्टी देत आहे. हे तत्वज्ञान शेवटी वैश्विक दृष्टिकोन आहे असं म्हटलं जातं. आता म्हणजे तत्वज्ञानाची आणखीन एक व्याख्या आपण पाहतो आहोत की तत्वज्ञान पहिली गोष्ट काय करते, जग बदलण्याचं हत्यार तुम्हाला देतं. आहे तेवढ्या घटनांचा तो अनुक्रम तुम्हाला सांगत नाही. त्यात सत्य, ज्ञान, अस्तित्व, मूल्य, तत्वमीमांसा, ज्ञानमीमांसा हे सगळं तर्कसंगत त्याच्यात आहे. तत्वज्ञानाबद्दल विचार करणारे असाही एक अभ्यास करतात की तत्वज्ञान म्हणजे काय, तर तत्वज्ञान म्हणजे वैश्विक दृष्टिकोन. आता तत्वज्ञान म्हणजे वैश्विक वैश्विक दृष्टिकोन असं तुम्ही म्हटलात की याच्यात स्थानिक आणि वैश्विक असं द्वैत हे निर्माण होताना दिसतं. आणि तुम्ही जर ही व्याख्या स्वीकारली, खरं तर ही व्याख्या अपूर्ण आहे. याचं कारण असं की तुम्ही जर अशी मर्यादाच घालून घेतली की फक्त वैश्विक दृष्टिकोन देतो ते तत्वज्ञान, तर आपल्याकडचे अनेक महत्तम दार्शनिक यांना आपल्याला तत्वज्ञ किंवा दार्शनिक म्हणता येणार नाही. आणि म्हणून
मग आपल्याला तत्वज्ञानाची अधिक अधिक व्यापक व्याख्या, ज्याच्यामध्ये हे दार्शनिक आहेत हे आपल्याला प्रमाणित करता येईल अशी व्याख्या आपल्या म्हणजे काय आपल्या जवळ येणारी व्याख्या कोणती आहे, तर ती आपल्याला दिसते नवमार्क्सवादी विचारवंत असणारा आंतोनिओ ग्राम्सी याची आहे. म्हणजे या जर पारंपरिक व्याख्या तत्वज्ञानाच्या तुम्ही पाहिला, खुद्द मार्क्सवादी व्याख्या जरी तुम्ही पाहिली, आता तत्वज्ञान म्हणजे एक वैश्विक दृष्टिकोन, हे मार्क्सवादी छावणीकडनं आपल्याला सांगितलं गेलेलं दिसतं. पण ही व्याख्या जशीच्या तशीच स्वीकारली तर आपल्याला खुद्द महात्मा फुल्यांना, बाबासाहेब आंबेडकरांना तत्वज्ञ म्हणता येणार नाही, या निष्कर्षापर्यंत जावं लागतं. आणि म्हणून ही व्याख्या अपुरी आहे. मग अंतोनिओ ग्राम्सी हा काय म्हणतो? अंतोनिओ ग्राम्सी आपल्याला असं सांगतो की प्रत्येक विचारसरणी, प्रत्येक सामान्य विचारौघ म्हणजे विचाराचे विविध प्रवाह इत्यादी प्रत्येक वैश्विक जीवन विषयक संकल्पना यांना दर्शन म्हणणे अचूक होणार नाही. दार्शनिक हा त्यांनी शब्द वापरला आहे कामगार, म्हणजे जो विचार न करता श्रम करणारा कामगार आहे, नेमून दिलेलं सांगितलेलं काम फक्त तेवढाच करणारा कामगार आहे. म्हणजे त्यांनी कामगार वर्गाची एक संकल्पना वापरली आणि त्याच्यातून आपल्याला दार्शनिकाचं महत्व सांगितलेलं आहे. तो असं म्हणतो की कामगार वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही कामगार त्यांना नेमून दिलेलं काम करतात आणि ते नेमून दिलेलं काम करत असतानाही ते त्यांचे श्रम त्याच्यामध्ये वापरत असतात. पण अशा कामगारांच्या तुलनेत जे विशेषज्ञ कामगार असतात, म्हणजे त्यांनी विशेष कौशल्य त्याच्यात प्रावीण्य मिळवलंय, असे जे कामगार असतात ते नेहमी महत्वाचे असतात. कुणापेक्षा? जे नुसतेच आपण ज्याला म्हणतो पाट्या टाकण्याचं काम आहे, नेमून दिलेलं काम करणारा कामगार, त्याच्या श्रमाचं मूल्य महत्वाचंच असतं. पण त्याच्यापेक्षा आणखीन चांगला कामगार कुठला? तर जो विशेषज्ञ कामगार असतो. म्हणजे आजच्या परिभाषेत पाहिला तर आपल्याला ते काम करत असताना तिथलं मशीन लेथ मशीन चालवता येणं, त्याच्यावर वेगवेगळे आकार प्रयोग करणं आणि काही गोष्टी करणं, विशेष ज्ञान घेऊन आपण कामगार म्हणून काम करतो. आधीच्या तुलनेतला विशेषज्ञ कामगार हा महत्वाचा असतो. पण उद्योगधंद्यामध्ये कामगार आणि विशेषज्ञ कामगार यांच्या व्यतिरिक्त हे फक्त दोघच असून चालत नाही, तर एक इंजिनियर सुद्धा असावा लागतो. म्हणजे तो इंजिनियर त्यांना ते मशीन कसं बनलंय, ते तुम्ही कसं चालवायचंय, ते मशीन तुम्ही विशिष्ट पद्धतीनं चालवलं तर त्याच्यातून या पद्धतीची वस्तू बाहेर पडणार आहे, याचं ज्ञान तो इंजिनियर तयार करत असतो. म्हणजे सामान्य कामगार, विशेषज्ञ कामगार आणि ह्याच्यातनीच सगळं उद्योग व्यवस्था चालेल, उत्पादन व्यवस्था चालेल असं नाही. त्याच्यासाठी एक इंजिनियर आवश्यक असतो. इंजिनियर काय करतो? त्यांना व्यावहारिक दृष्ट्या, तात्विक दृष्ट्या आणि ऐतिहासिक दृष्ट्या तो सर्व गोष्टी समजून सांगत असतो. आता ग्राम्सी असं म्हणतो की हा जो इंजिनियर आहे, म्हणजे ज्यानं विशेष ज्ञान अधिक संपादन केलंय, ज्याला त्याचा इतिहास माहिती आहे, तो जे डिझाईन तयार करणार आहे, तो जे मॉडेल तयार करणार आहे, त्याची संरचना त्याला माहितीये, त्याचं फंक्शन त्याला माहितीये, त्याच्यामध्ये जर बिघाड झाला तर कसं दुरुस्त करता येतं हे त्याला माहिती आहे. म्हणून असं म्हणता येतं की दुसऱ्या शब्दात काय म्हणता येईल, तर दार्शनिक त्याच्या काळापर्यंतचा विचाराचा विकास हा त्याला समजलेला असतो, तो जोखू शकतो. म्हणजे दार्शनिक कोणाला म्हणायचं, तत्वज्ञ कोणाला म्हणायचं? ग्राम्सी असं म्हणतो की अशा व्यक्ती, असे स्त्री पुरुष जे त्यांच्या काळापर्यंत जे आलेलं ज्ञान आहे, जो आलेला विचार आहे, त्या विचाराचा विकास त्याला कळलेला आहे, त्यानं तो जोखलेला आहे आणि एखादी समस्या सोडवण्यासाठी झालेल्या प्रयत्नांचा, म्हणजे आतापर्यंत जी समस्या सोडवताना जे प्रयत्न झाले त्या प्रयत्नांच्या पलीकडे सुद्धा तो प्रयत्न करतो आणि तिथपासून म्हणजे आजपर्यंत जेवढे प्रयत्न झाले, जो काही विचार झाला, जो विचारांचा विकास झाला, तो लक्षात घेऊन तो पुढे, तिथपासून पुढे तो म्हणजे तो एक अर्थी बॅटल पुढे घेतो, ही रिले आहे.
म्हणजे आधी जे मांडलं गेलं ते समजून घेणं, त्याचा विकास समजून घेणं, त्याच्यात काही नादुरुस्त गोष्टी असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी तो बॅटल हातात घेतो आणि तो पुढे चालतो. म्हणजे दार्शनिकाकडे काय असलं पाहिजे, त्याला दार्शनिकाला एक ऐतिहासिक दृष्टिकोन असला पाहिजे. त्याला आतापर्यंतच्या झालेल्या विचारांचा विकास त्याच्याकडे असला पाहिजे. म्हणजे आपण जर फुल्यांचं किंवा बाबासाहेबांचं उदाहरण घेतलं, बाबासाहेबांनी जाती व्यवस्थेबद्दलचं विवेचन केलं, तर बाबासाहेबांचं तुम्ही कास्ट इन इंडिया किंवा अॅनालिशन ऑफ कास्ट हे ग्रंथ तपासायला गेलात, तर बाबासाहेब सुरू कशापासून करतात, जाती म्हणजे काय, जगभर जाती नाहीत, इथेच का आहेत, आणि मग ते जगभर मध्ये जातीच्या बद्दल काय लिहिलं बोललं गेलं, आपल्याकडे जातीबद्दल काय सांगितलं गेलं. अभक्ष भक्षणातून जात निर्माण होते, जे मांस खात होते ते कनिष्ठ लेखले गेले, असं झालं का, मग ते उत्तर देतात नाही. म्हणजे हीन व्यवसाय करत होते ते हीन जातीय झाले का, ते उत्तर देतात नाही. म्हणजे आजपर्यंत जातीबद्दलचं निर्माण केलेलं ज्ञान, तिचा जो विकसित विचार आहे, तो सगळा लक्षात घेणं आणि त्याच्या पुढे जाऊन मांडणी करणं, हे दार्शनिकाचं काम असतं, असं ग्रामसीच्या व्याख्यावरून आपल्याला दिसतं. आणि म्हणून ग्रामसीच्या व्याख्येनंतर मग आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की जर दार्शनिक असा असेल जो विचारांचा विकास करतोय आणि बदलाच्या शक्यता आपल्याला सांगतोय आणि तो बदल कसा करायचा याचा शास्त्रीय विचार आपल्याला देतोय, म्हणजे फक्त वैश्विक दृष्टिकोन आहे की नाही अशाच माणसाला दार्शनिक म्हणता येईल असं म्हणणं, म्हणजे या संदर्भातली मांडणी कॉम्रेड शरद पाटील यांनी केलेली आहे. आणि त्यांनी असं दाखवून दिलं की असं जर तुम्ही म्हटलात ना की तत्वज्ञान म्हणजे केवळ वैश्विक दृष्टिकोन, तर खुद्द गौतम बुद्धांना पण तुम्हाला फिलॉसॉफर किंवा तत्वज्ञ किंवा दार्शनिक म्हणता येणार नाही. कारण गौतम बुद्धांनी कुठलाही एक गोष्ट महत्वाची मानायला, म्हणजे मन किंवा विचार, याला नकार दिलेला आहे. बाबासाहेब आणि महात्मा फुले हे स्थानिक, म्हणजे भारतीय समस्यांच्या सोडवणुकीबद्दल बोलतायत, म्हणून ती वैश्विक दृष्टी नाही असं म्हणणं म्हणजे त्यांना तुम्ही दार्शनिक नाही असं म्हणण्यासारखं होईल. म्हणून या व्याख्यांच्या ऐवजी अंतोनियो ग्रामसी याची व्याख्या ही महत्वाची मानून आपल्याला प्राच्य विद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील यांनी मांडणी केलेली दिसते. त्याच्या आधारावर ही मांडणी आपण समजून घेतो आहोत. मग महात्मा फुले दार्शनिक कसे, म्हणजे कोणत्या कसोट्यांवर आपण फुल्यांना दार्शनिक म्हणतो आहोत, म्हणू शकतो आहोत, याची एक मांडणी जी शरद पाटलांनी केली आहे. त्याचं सूत्ररूपानं आपण जर सार पाहिला तर पहिली गोष्ट आपल्याला काय सांगता येते, दार्शनिक त्याच्या काळापर्यंतच्या विचाराचा विकास जोखू शकतो, असं ग्रामसीच्या व्याख्येमधलं पहिलं विधान आहे. मग आपण हे प्रतिपादन जर ग्रामसीनी केलंय, याचा अर्थ काय होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलं होतं, त्यांनी जे लिहिलं त्याचा आधार घेऊन आपण हे सांगू शकतो. उदाहरणार्थ महाराष्ट्रामधल्या सगळ्या सुधारणावादी विचारांचा जो प्रवाह आहे, म्हणजे 19व्या शतकात जे जे लोक कॉन्ट्रीब्युट करत होते, विचार मांडत होते, संघर्ष करत होते, बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्याबद्दल भाष्य केलं आहे. काय म्हणतात बाबासाहेब, बाबासाहेब असं म्हटले की जे उच्च जातीय समाज सुधारक आहेत ना, त्यांनी सुद्धा जातीचा प्रश्न हा लक्षात घेतलेला होता. पण त्यांनी जातीचा प्रश्न जो लक्षात घेतला तो उच्च जातीय हिंदू कौटुंबिक जीवनात सुधारणा करण्यासाठी हाती घेतलेला होता. म्हणजेच काय, जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी नाही. म्हणजे आता इथे बाबासाहेबांनी काय केलं की जातीचा विचार सुधारकांनी कशा पद्धतीनं केला हे समजून घेत असताना 19व्या शतकातले सुधारक हे मुख्यतः ब्राह्मण जातीतले आलेले पुरुष होते आणि यांनी जातीचा प्रश्न हा हातात घेतला. पण ते घेण्यामागची त्यांची प्रेरणा काय होती, तर त्यांना उच्च जातीय हिंदू कुटुंब व्यवस्था ते जीवन याच्यात सुधारणा करायची, म्हणून ते जातीच्या प्रश्नाशी डील करतात, तो जातीचा प्रश्न हाताळताना दिसतायत. म्हणजे पहा, दार्शनिक त्याच्या काळापर्यंतचा विचाराचा विकास जोखू शकतो. बाबासाहेबांनी आपल्याला त्या पद्धतीनं चिंतन केलेलं दिसतंय आणि म्हणून ग्रामसीची व्याख्या आपल्याला महत्वाची वाटते. आता
कॉम्रेड शरद पाटील काय म्हणतात, प्राच्यविद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील म्हणतात. म्हणून काय होतं, म्हणून हे समाज सुधारक आहे, हे औपनिषदीय किंवा ख्रिश्चन एकेश्वरवादाच्या व अध्यात्मवादी तत्वज्ञानाच्या पलीकडे गेलेले नाही. आता शरद पाटील यांचा कालखंड बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरचा कालखंड आहे आणि अर्थातच त्यामुळे वेगवेगळी संशोधनाची हत्यारं, वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान, संस्कृत भाषा शिकण्याचं मुभा ही शरद पाटलांना मिळाली. पाली म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे प्राच्य विद्यांचा अभ्यास त्यांनी केला आणि म्हणून बाबासाहेब जे म्हणत होते त्याच्या आणखी पुढे जाऊन शरद पाटील आपल्याला त्याची फोड करून आपल्याला सांगतायत, विश्लेषण करून सांगतायत की हे जे ब्राह्मणी सुधारक होते यांनी केलं काय, तर त्यांनी ख्रिश्चन एकेश्वरवादाचा आणि अध्यात्मवादाचं तत्वज्ञानाच्या पलीकडे ते गेलेले नाही. म्हणजे अगदी अगरकर ज्यांना सुधारक म्हणून किंवा ते खूप पुरोगामी विचारांचे आहेत म्हणून ज्यांचा गौरव केला जातो, रानडेंचा उल्लेख सातत्याने तसा केला जातो, पण शरद पाटील म्हणतात की त्यांनी मांडलेली जी सगळा विचार आहे तो एकेश्वरवादाचा असला तरी तो ख्रिश्चनिटीतला एकेश्वरवाद आहे आणि तो अध्यात्मवादाच्या जवळ जाणार आहे, या अर्थाची मांडणी शरद पाटील आपल्याला करताना दिसत आहेत. पुन्हा मागचा सर्व विचारांचा विकास लक्षात घेऊन पुढे आपल्या तत्वज्ञानाच्या आधारे एक तर्क मांडणं ही गोष्ट इथे शरद पाटलांनी आपल्याला केलेली दिसते. शरद पाटील असं सांगतात महात्मा फुल्यांच्या संदर्भात की फुल्यांनी समाज सुधारणा ही जात्यांताशी आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याशी जोडलेली आहे. म्हणजे इतर सुधारक तेव्हाचे आणि फुले यांच्यात फरक आहेत. आगरकर फिलॉसॉफर नाहीत, रानडे फिलॉसॉफर नाहीत, पण महात्मा फुले मात्र फिलॉसॉफर आहेत, ते दार्शनिक आहेत. याचं कारण काय, त्यांनी जातीचा प्रश्न हा जात्यांताशी जोडलेला आहे. म्हणजे हिंदू कौटुंबिक जीवनाचा विकास व्हावा म्हणून ते जातीचा प्रश्न हाताळत नाहीत, तर जातीचा अंत झाला पाहिजे, जाती व्यवस्था दमनकारी आहे, ती शोषण करते, ती विशिष्ट जातीला विशेषाधिकार प्रदान करते म्हणून ती संपली पाहिजे, ही भूमिका फुल्यांनी आपल्याला म्हणजे समाज सुधारणा करायच्या आहेत कशासाठी, त्या जाती अंतासाठी करायच्या आहेत आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याशी त्यांनी त्या जोडलेल्या आहेत. मग आपल्याला दिसतं की राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या कल्पनेशी त्या सगळ्या सुधारणा जोडतात. म्हणजे काय करतात, फुल्यांनी राष्ट्र संकल्पनेची व्याख्या आपल्याला केलेली दिसते. फुले असं सांगतात, राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे एकमय लोक म्हणजे राष्ट्र, हा विचार महात्मा फुले आपल्याला मांडताना दिसतात. म्हणजे ज्या त्यांच्या समकालामध्ये राष्ट्र संकल्पनेचं म्हणजे नंतर तर टिळकांनी सुद्धा त्याचा वेदांती राष्ट्रवाद हा मांडण्याचा, आर्यवंश श्रेष्ठत्वाचा राष्ट्रवाद मांडण्याचा, पुरुष केंद्रीय राष्ट्रवाद मांडण्याचा, ब्राह्मणी राष्ट्र मांडण्याचा सगळा विचार आपल्याला केलेला दिसतो. आणि फुले मात्र या जात्यांताशी जोडणारं राष्ट्र, सर्वजण एकमय झाले पाहिजेत, म्हणजे जाती गळून पडल्या पाहिजे, स्त्रीदास्य गळून पडलं पाहिजे, हे फुले आपल्याला सांगताना दिसत आहेत. आणि म्हणून महात्मा फुले हे दार्शनिक आहेत असं दावा पहिल्यांदा या क्षेत्रामध्ये प्राच्य विद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील यांनी केलाय आणि तो सिद्ध करण्यासाठीची ही मांडणी ते आपल्याला करताना दिसतात. ते पुढे असं म्हणतात, त्यांचं हे आर्ग्युमेंटही अत्यंत महत्वाचं आहे की पाश्चिमात्य भांडवलदारी लोकशाही क्रांत्यांचं यांत्रिक भौतिकवाद स्वीकारण्यापाशीच ते थांबले नाहीत. म्हणजे काय, म्हणजे जी पश्चिमी जगतामध्ये लोकशाही क्रांती झाली का, झाली, त्यांचं तत्वज्ञान काय होतं, ते भांडवलीच तत्वज्ञान होतं. त्यांनी जरी भौतिकवाद स्वीकारलेला असला पण तो भौतिकवाद यांत्रिक भौतिकवाद होता. म्हणजे फायरबागचा उल्लेख काल झाला, फायरबाग हा यांत्रिक भौतिकवादी आहे. म्हणजे विशिष्ट पद्धतीनं समाजवाद अस्तित्वात आणता येईल. जसं एखादं यंत्र आपण तयार करतो
त्याचे स्क्रू पार्ट सगळे जोडून तसा आपल्याला समाज तयार करता येईल काहीसा असा विचार. अत्यंत ढोबळ मनानं मी हे सांगितलं. या पद्धतीचं एक तत्व घेऊन पाश्चिमात्य भांडवलदारी जगतामध्ये लोकशाही क्रांत्या आपल्याला घडलेल्या दिसतात. पण शरद पाटीलच सांगतात की महात्मा फुले इथेच थांबत नाही. तर त्यांनी काय केलं? चार्वाकाच्या भौतिकवादापासून बुद्धाच्या प्रत्युत्तर समुद्वादापर्यंतचा अब्राह्मणी तत्व समन्वय फुले आणि आंबेडकरांनी केलाय, हे ते आपल्याला सांगताना दिसतात. म्हणजे हे दोघही बाबासाहेब आणि महात्मा फुले हे तत्वज्ञानी का आहेत? तर तत्वज्ञानाच्या कसोट्या घेऊन शरद पाटील ही मांडणी करतात की त्यांचा विचार, त्यांची मांडणी ही भौतिकवादी आहे. म्हणजे ती अध्यात्मवादी चिदवादी नाही, पण ती यांत्रिक भौतिकवादी नाही. तर आपल्या इथल्या परंपरेमध्ये असणारा चार्वाकाचा भौतिकवाद आणि गौतम बुद्धांनी प्रतिपादित केलेला प्रत्युत्तर समुत्पादाचा कार्यकारण भावाचा पर्यंतची तत्व समजून घेणं, विकसित करणं आणि ती नव्या संदर्भात आत्मसात करण्याचा प्रयत्न हे करतात, म्हणून ते तत्वज्ञानी आहेत. मग आता दुसरा प्रश्न की महात्मा फुले दार्शनिक कसे, याच्याबद्दलचं आणखीन काय आर्ग्युमेंट शरद पाटील यांनी केलेलं आहे. ते असं सांगतात की फुल्यांनी वर्णजातीचा प्रश्न हा एका नव्या दार्शनिक पातळीवर आणून ठेवलेला आहे. आणि म्हणून फुले हे केवळ विचारवंत नाहीत, तर ते दार्शनिक आहेत. त्यांच्या तत्वज्ञानाचं नामकरण हे शरद पाटलांनी केलेलं आहे. मग फुले दार्शनिक होते, तर महात्मा फुल्यांच्या दर्शनाचं नाव काय? ते म्हणजे जसं कुठलंही तत्वदर्शन आहे त्याचं एक नाव असतं. काल आपण मार्क्सवाद समजून घेतलं, तर मार्क्सवादामध्ये ऐतिहासिक भौतिकवाद हे तत्वज्ञान हे स्वीकारून मार्क्सनं काय पद्धतीची मांडणी केली. शरद पाटील असं म्हणतात की महात्मा फुल्यांच्या तत्वज्ञानाला मी अब्राह्मणी सेश्वर यांत्रिक भौतिकवाद असं म्हणेन. म्हणजे महात्मा फुल्यांच्या तत्वज्ञानाचं नामकरण आपल्याला शरद पाटील सेश्वर यांत्रिक भौतिकवाद असं करताना दिसतात. मग महात्मा फुल्यांनी, त्यांना आपण दार्शनिक म्हणतोय, आता ही तत्वज्ञानाच्या कसोट्या आपण पाहिल्या. आता खुद्द फुल्यांनी एक दर्शनकार म्हणून, एक दार्शनिक म्हणून, दर्शनकार नाही हा शब्द चुकीचा आहे, एक दार्शनिक म्हणून महात्मा फुल्यांनी काय पद्धतीची मांडणी केली, म्हणजे त्यांच्या संपूर्ण ह्याच्यात आपल्याला काय दिसतं? तर आपल्याला असं दिसतं की महात्मा फुले यांच्या आधी वर्णजाती व्यवस्थेवर टीका झालेली होती. म्हणजे ते पहिल्यांदा करणारे महात्मा फुले होते का? तर नाही. म्हणजे सुधारकांनी ती प्रामुख्यानं केली. पण त्यांच्या आधी वर्णजाती व्यवस्थेवर ज्या काही टीका झालेल्या आपल्याला दिसतात, त्या नैतिक पातळीवर झालेल्या असतात. नैतिकतेच्या कसोट्यांवर जातीवर्ण व्यवस्थेची चिकित्सा आपल्याला केली जात असताना दिसते. पण फुल्यांनी काय केलं? फुल्यांनी मात्र या व्यवस्थेचा विचार केवळ सामाजिक प्रथा म्हणून त्याच्याकडे पाहिलं नाही, तर ऐतिहासिक आणि सत्ताविषयक आधारांचा शोध त्यांनी घेतला. म्हणजे काय होतं? नैतिक पातळीवर तुम्ही जर मांडणी केली, तर ती मांडणी ज्या नीतीच्या कल्पना बदलतील त्यानुसार बदलेल. आज नीतीच्या ज्या कल्पना आहेत त्या याच्या मागे होत्या असतील तशा नसतात, किंवा पुढे येणाऱ्या वेगळ्या असू शकतात. म्हणून केवळ नैतिक पातळीवर केलेली मांडणी पुरेशी ठरत नाही, जी जातीवर्ण व्यवस्थेच्या संदर्भात काही माणसांनी आपल्याला केलेली दिसते. म्हणजे नैतिकतेच्या पातळीवर जात पाळू नये, किती वाईट आहे ना अस्पृश्य कोणाला तरी लेखणं, असं अस्पृश्य तुम्ही लेखू नका. तर हा केवळ नैतिक अनैतिकतेचा प्रश्न नाही,
तर हा विशिष्ट व्यवस्था चिरकाळ टिकवण्यासाठी जाती व्यवस्थेचं शोषण कसं उभं केलं जातं हे समजून घेण्याचा प्रश्न आहे. आणि महात्मा फुल्यांनी आपल्याला असा सत्ताविषयक आणि ऐतिहासिक आधार घेऊन जाती वर्ण व्यवस्थेची चर्चा केलेली दिसते. फुले वर्णव्यवस्थेबद्दल काय म्हणतात? महात्मा फुल्यांनी पहिली गोष्ट सांगितली की वर्णव्यवस्था ही ईश्वर निर्मित किंवा नैसर्गिक नाही. महात्मा फुले यासाठी दार्शनिक आहेत. वर्णव्यवस्था किंवा जाती व्यवस्था नंतर येणारी ही ईश्वर निर्मित नाही हे सांगणं महत्वाचं असतं. याचं कारण ईश्वर निर्मित एखादी घटित गोष्ट तुम्ही मानलीत तर त्याची चिकित्सा करण्याचा अधिकार तुम्हाला पोहोचत नाही. ते अपौरुषेय आहे. ईश्वरानं निर्माण केले म्हणजे ते 100% अंतिमता बरोबर आहे. महात्मा फुले ज्यांनी जातीव्यवस्थेची अशी मांडणी केली की जे मागच्या जन्मी ज्यांनी पाप केलं म्हणून ते या जन्मी अस्पृश्य झाले, ही गोष्टच म्हणजे कर्मविपाकाचा सिद्धांत हा ईश्वरवादी सिद्धांत आहे. ईश्वरानं ह्या सगळ्या जाती निर्माण केल्यात, तुम्ही कोण त्या बदलणारे, अशी आर्ग्युमेंट जी माणसं करत होती इथे. म्हणून महात्मा फुल्यांचं हे म्हणणं महत्वाचं आहे की ते वर्णव्यवस्था किंवा जाती व्यवस्था ही ईश्वर निर्मित नाही असं ते सांगतात. आणि त्याचबरोबर आपण दुसरा एक अधोरेखित शब्द संकल्पना केली की वर्ण जाती व्यवस्था ही नैसर्गिक सुद्धा नाही. नैसर्गिक म्हणजे स्वाभाविक, म्हणजे ती निसर्गानंच निर्माण केलेली आहे. म्हणजे निसर्गानं निर्माण केलेल्या गोष्टी तुम्हाला बदलता येत नाहीत. म्हणजे वर्ण जाती या कृत्रिम नाहीत, त्या मानवनिर्मित नाहीत असं मांडलं जात होतं. फुल्यांनी जसं वर्णजात ही ईश्वर निर्मित नाही तशी ती स्वाभाविक किंवा ती नैसर्गिक नाही, त्या मनुष्य निर्मित आहेत, म्हणूनच त्या बदलता येतात हा विश्वास त्याच्यामध्ये आहे. म्हणजे जी गोष्ट निसर्गानं निर्माण केली त्यात तुम्हाला फार बदल करता येत नाहीत. ही विशिष्ट लोकांनी समूहांनी विशिष्टांचं शोषण दमन करण्यासाठी निर्माण केलेली एक व्यवस्था असेल तर ती तुम्हाला बदलता येते. म्हणजे जाती व्यवस्थेचं शोषण ब्राह्मणी वर्चस्व टिकवण्यासाठी निर्माण केलेलं असतं. ती जातीवर्ण व्यवस्था एक वैचारिक आणि सामाजिक संरचना आहे, हे महात्मा फुल्यांनी पॉइंट आउट केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे पहा, वर्णव्यवस्था ईश्वर निर्मित नाही, ती नैसर्गिक नाही. तर जातीचं शोषण कशासाठी हे सगळं चालतं, तर ब्राह्मणी वर्चस्व टिकवण्यासाठी त्यांनी निर्माण केलेली वैचारिक आणि सामाजिक एक संरचना म्हणजे जाती व्यवस्था आहे. आणि म्हणून ती तुम्हाला कोसळावावी लागेल, तिचा पाया तुम्हाला उखडून टाकावा लागेल. आणि ज्यांचे या जाती व्यवस्थेमध्ये हितसंबंध होते त्यांनी केलं काय, त्यांनी धर्मग्रंथ, पुराण कथा, अवतारवाद यांचं समर्थन केलं, त्यांचे रचेते ते आहेत. आणि महात्मा फुले मात्र अशा सर्वाची चिकित्सा, त्याचं विश्लेषण त्यांनी आपल्याला केलेलं दिसतं. आणि या संकल्पना ज्या रचल्या गेल्या धर्मग्रंथातून, पुराण कथातून, अवतारवाद याच्यातून, तर फुले असं सांगतात की शूद्र अतिशूद्रांच्या गुलामगिरीचं समर्थनच याच्यामधून केलं गेलेलं आहे. म्हणजे गुलामगिरी येते आणि या गुलामगिरीचं समर्थन करण्यासाठी या संरचना उभ्या केल्या जातात. आणि म्हणून त्यात आपल्याला त्याची चिकित्सा करून त्या बदलाव्या लागतील, ही मांडणी फुल्यांच्या विचारामध्ये आपल्याला आलेली दिसते. म्हणजे फुले यांनी वर्णजाती व्यवस्थेचा प्रश्न केवळ सुधारणा किंवा सामाजिक न्यायाचा प्रश्न म्हणून बघितलेला नाही. अलीकडे हा घोळ बरेच जण आपल्याला करताना दिसतात. म्हणजे जाती व्यवस्था असं म्हणायच्या ऐवजी त्याला वेगवेगळे शब्द अलीकडे या नव उदारमतवादानंतरच्या जगतामध्ये वापरण्याची एक फॅशन झालेली आहे. किंवा सामाजिक न्याय ही संकल्पना सुट्या पद्धतीनं पाहणं, तर असं आपल्याला पाहता येत नाही. आपल्याला जाती व्यवस्थेचा ती एक व्यवस्था म्हणून विचार केला पाहिजे. आणि असा विचार दार्शनिक माणसं करत असतात, जो फुल्यांनी
19व्या शतकात आपल्याला केलेला दिसतो. म्हणजे फुल्यांनी एक ज्ञानमीमांसा, समाजदर्शन, इतिहास दर्शन आणि नैतिक तत्वज्ञान यांच्या चौकटीमध्ये जाती व्यवस्थेचा विचार घेऊन ते गेलेत आणि त्या पद्धतीनं तो विचार त्यांनी केला आणि हीच त्यांची दार्शनिक देणगी असं आपण मानलं पाहिजे. महात्मा फुले यांना दार्शनिक आपण म्हणत असताना त्याच्यामधलं आणखीन चौथं आर्ग्युमेंट आपल्याला काय केलं गेलेलं दिसतं. महात्मा फुल्यांनी ज्ञान, सत्ता आणि सत्य यांचा संबंध सांगितलेला आहे. आपण सुरुवातीला फिलॉसॉफीची जी एक व्याख्या पाहिली त्याच्यामध्ये फिलॉसॉफी म्हणजे दार्शनिकानं ज्ञान, सत्ता, सत्य याचा परस्पर संबंध, त्याचा विकास हा सांगितला पाहिजे असं म्हटलेलं होतं. मग फुल्यांनी याच्या संदर्भात प्रत्यक्ष काय म्हटलं तर आपल्याला असं दिसतं की त्यांचं गुलामगिरी तुम्ही पुस्तक पहा 1873. गुलामगिरी मधलं एक कोटेशन आपण जर लक्षात घेतलं तर फुले असं म्हणतात की आर्य भट ब्राह्मणांनी भट धर्मग्रंथ रचून शूद्र अतिशूद्रांना दास बनवले. हे केवळ एक साधं विधान नाही. इथे महात्मा फुले करतायत काय म्हणजे इथे शूद्र अतिशूद्रांना दास कसं बनवलं गेलं याची कारण मीमांसा ते आपल्याला सांगताना दिसतात. म्हणजे इथे फुल्यांनी केवळ जातीभेदाची तक्रार करत बसलेले नाहीत की शूद्रांना कसं कसं वागवलं जातं. त्याचा तपशील तर आपण सांगत असतो की या पद्धतीचं ह्युमिलेशन, या पद्धतीचं शोषण हे होत असतं. महात्मा फुल्यांनी केवळ जातीभेद होतो एवढीच तक्रार केलेली नाही तर ते दावा करतायत आणि तो दावा कोणता आहे की हे धर्मग्रंथ आहेत ते ज्ञानसत्तेचं साधन बनवून सामाजिक गुलामगिरी निर्माण करण्यात आलेली आहे. हे फिलॉसॉफिकल आर्ग्युमेंट आहे. फिलॉसॉफरचं हे काम आहे. फुले आपल्याला असं सांगतायत की आर्यभट्ट ब्राह्मणांनी आम्हाला दास बनवलं. ते दास बनवण्यासाठी केलं काय गेलं तर ज्ञानसत्तेचं साधन त्यांनी तयार केलं. ते ज्ञानसत्तेचं साधन कोणतं ते धर्मग्रंथ आहे. ज्ञानसत्तेचं साधन याचा अर्थ ज्ञानाची पण एक सत्ता असते. सत्ता म्हणजे ज्याच्यात हरार्की आहे, पदसोपानात्मक रचना आहे, एक उतरंड आहे आणि त्या ज्ञानसत्तेच्या सर्वोच्च स्थानी ब्राह्मण जातीतले पुरुष आहेत. ज्ञानाचा अधिकार ब्राह्मण स्त्रियांना पण नव्हता. म्हणजे धर्मग्रंथ काय आहे ते ज्ञानसत्तेचं एक साधन आहे आणि त्याच्यावर ताबा ठेवून आर्यभट्ट ब्राह्मणांनी आम्हाला दास बनवलेला आहे. हे आर्ग्युमेंट फुल्यांनी आपल्याला गुलामगिरी पुस्तकात केलेलं दिसतं. आणखीन एक उदाहरण जर आपण पाहिलं म्हणजे आपण ग्रामसीनी जी व्याख्या केली आहे त्यानुसार फुल्यांच्या तत्वज्ञानात, फुल्यांच्या विचारांमध्ये, फुल्यांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आपल्याला काय आधार सापडतो याचं एक एक उदाहरण पाहतो आहोत. सार्वजनिक सत्य धर्म हे पुस्तक तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये एक प्रार्थना तुम्हाला दिसते. सत्य सर्वांचे आधी घर, सर्व धर्मांचे माहेर. आता पहा हे विधान, ही प्रार्थना काय आहे म्हणजे सत्याचा हा अखंड आहे. हा सत्याचा अखंड सार्वजनिक सत्य धर्म पुस्तकात महात्मा फुले लिहितात. आता या विधानातून पुन्हा जन्मावर आधारित धर्म महात्मा फुलेंनी नाकारलेला आहे. म्हणजे माझा धर्म कोणता जो माझ्या आई वडिलांचा आहे. म्हणजे त्यांच्या पोटी मी जन्माला आले म्हणून माझा तो धर्म आहे. म्हणजे धर्म हा सुद्धा बरेचदा आपल्याला असा वंश परंपरेनं मिळालेला आहे. ज्या धर्माचे आई वडील आहेत त्यांच्याकडून तो मिळालेला आहे. म्हणजे माझा जन्म हिंदू कुटुंबात झाला म्हणून माझा धर्म हिंदू आहे असं मानलं जात होतं. महात्मा फुल्यांनी या विधानातून जन्मावर आधारलेली धर्मसंकल्पना आपल्याला नाकारलेली दिसते आणि मग
कोणता धर्म, त्याचा आधार काय, तर ते सांगतायत की सत्य हा सार्वत्रिक नैतिक निकष असला पाहिजे. म्हणजे त्यांचा धर्माला त्यांनी सत्य धर्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे धर्म याचं असत्याशी दुरान्वयेने संबंध असता कामा नये. इतर धर्मांचे आहेत का? आपला असता कामा नये. हा महात्मा फुलेंनी इथे आपल्याला सांगितलाय. आणि तुमचा धर्म हा सार्वजनिक असला पाहिजे. धर्म भटपांड्यांचा भलं व्हावं, उखळ पांढरं व्हावं, ब्राह्मण भटजीला भिक्षुकी मिळावी आणि त्यांचं बरं चालावं, त्यांना पूजा सांगता याव्यात, याच्यासाठी धर्म नाही. कुणाच्या तरी फायद्यासाठी धर्म नाही. कुणातरी विशिष्ट जातीच्या लोकांचा वर्चस्वासाठी धर्म असू शकत नाही. धर्माचं स्वरूप हे नेहमीच सार्वजनिक असलं पाहिजे. सार्वजनिक याचा अर्थ कुणालाही तुमचा धर्म उपलब्ध असला पाहिजे. त्याच्यामध्ये सहज प्रवेश तुम्हाला करता आला पाहिजे. धर्म खाजगी बाब नाही, ही गोष्ट ते आपल्याला सांगतायत. आणि सार्वजनिक सत्य धर्म, धर्म नेहमी धर्माचं अधिष्ठान हे सत्य तत्व असलं पाहिजे, हे फुल्यांनी आपल्याला सांगितलंय. मग आपण जर ते पुस्तक चाळत गेलात तर दिले की सत्यवर्तन कशाला म्हणावं, हे आपल्याला फुल्यांनी एकाखाली एक लिहिलेलं आहे की सत्यवर्तन म्हणजे काय. म्हणजे सत्यवर्तन करणाऱ्या माणसांचा धर्म म्हणजे सत्य धर्म आहे. मग सत्यवर्तन तुम्ही कसं कराल, विद्यार्थ्यांना अन्नदान द्याल, तुम्ही स्त्रियांशी कसं वागाल वगैरे, याची चर्चा आपल्याला महात्मा फुलेंनी त्यांच्या या ग्रंथामध्ये केलेली दिसते. हे सत्य सर्वाचे आदी घर, म्हणजे धर्माच्याही आधी सत्य आहे, हे महात्मा फुल्यांनी इथे सांगितलंय. आणि एक दार्शनिकाची जबाबदारी त्यांनी आपल्याला पार पाडलेली दिसते. म्हणजे त्यांचं धर्माचं अधिष्ठान जात नसून सत्य आहे, वंश नसून सत्य आहे, कुठलाही लिंगभाव दुजाभाव नाही, तर सत्य हा त्यांचा धर्माचं अधिष्ठान त्यांनी म्हणलंय. आणि त्या पुस्तकातच ते असं सांगतात की अखिल मानवाने गुण्या गोविंदानं राहावं म्हणून निर्मिकानं हे विश्व निर्माण केलेलं आहे. या पद्धतीची मांडणी त्यांनी आपल्याला केलेली दिसते. म्हणजे एक पर्यायी तत्वज्ञान महात्मा फुले या निमित्तानं आपल्याला त्यांच्या तत्वज्ञानाची अशी मांडणी केली जाऊ शकते, जी सुरुवात कॉम्रेड शरद पाटील यांनी केलेली आहे. आपण तिसरं उदाहरण जर महात्मा फुल्यांचं घेतलं तर शेतकऱ्याचा असूड. एक मिनिट, मी पीपीटी सर होते पुढे. हा, शेतकऱ्याचा असूड हे जर तुम्ही त्याच्यातलं उदाहरण पाहिलं तर त्या असूड मध्ये फुल्यांनी काय म्हटलंय, शेतकरी कष्ट करतो पण त्याच्या श्रमाचे फळ इतर माणसं भोगतात. ते एतद्देशीय शेतकऱ्याच्या दुःखाबद्दल बोलतात. म्हणून आसूड हातामध्ये घेऊन ते उभे आहेत आणि त्यांना जे चित्र दिसतंय ते स्पष्ट करतायत की इथला शेतकरी कष्ट करतो पण त्याच्या श्रमाचं फळ मात्र इतर जणच भोगतात. म्हणजे त्यानं शेतातनं निर्माण केलं धान्य हे हडप केलं जातं. येथे केवळ म्हणजे इथं ते केवळ त्याचं आर्थिक शोषण सांगत नाही. म्हणजे फुल्यांचं तुम्हाला उदाहरण आठवत असेल तर फुले आपल्याला हे सांगतायत की जन्मापासून मृत्यूपर्यंत वेगवेगळी कर्मकांड सांगितली गेली. आणि मूल जन्माला आलं, मग ते कुठल्या मुहूर्तावर आलं, त्याचं नाव काय ठेवायचं, भिक्षुकाला बोलवा, चोपडी बघून तो सांगणार. आणि मग तो आल्यानंतर तो काय मोफत सेवा तुम्हाला देणार नाही, तुम्ही त्याला तुमच्या घरात असलेलं धान्य पसाभर पायलीभर काय पोतभर द्यायचं ते द्यायचं. म्हणजे इथे महात्मा फुले असं सांगतात, ते केवळ इथल्या शेतकऱ्याचं आर्थिक शोषण दाखवत नाही, तर त्याची असणारी जात, धर्म आणि सत्ता यामधून, याच्या संयोगातून, जात धर्म आणि सत्ता यांच्या संयोगातून शेतकऱ्याचं शोषण कसं होतं हे महात्मा फुले आपल्याला सांगतात. हा त्यांच्या तत्वज्ञानाचा एक महत्वाचा आधार आहे.
म्हणजे इथे पुन्हा मार्क्सवादाशी फारकत आहे, वेगळं विधान आहे. मार्क्सवादी चौकटीमध्ये तुम्हाला केवळ आर्थिक शोषणाची आणि वर्गीय परिभाषेची संपूर्ण दिसते. महात्मा फुल्यांनी शेती शेतकऱ्यांचा प्रश्न केवळ आर्थिक शोषणाचा नाही, तर त्याच्यासोबत इथला त्यांचा शोषण करणारा ज्या जाती आहेत त्या स्वजातीचा, धर्माचा आणि त्यातून येणाऱ्या सत्तेच्या संयोगातून शेतकऱ्याचं शोषण कसा करतात हे दाखवण्याचा अ, पहिला महत्वाचा प्रयत्न हा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केलेला आपल्याला दिसतो. त्याच काळात न्यायमूर्ती रानडे सुद्धा आर्थिक निबंध लिहित होते, व्याख्यानं देत होते. पण अशा प्रकारचा विचार ते करू शकले नाहीत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या परिभाषेत याचं कारण हिंदू धर्मांतर्गत ब्राह्मणी चौकट न तोडता मोडता त्यांना सुधारणा करायच्या होत्या. म्हणून ते दार्शनिक होऊच शकत नाहीत. महात्मा फुले मात्र पुढे जात शेतकऱ्याचं आर्थिक शोषण ते अधोरेखित करतात, पण ते करणाऱ्या ज्या जाती आहेत शेतकऱ्याचं शोषण, त्यांना मिळालेली धर्म, जात आणि सत्ता याच्या आधारे ते कसं करतायत हे महात्मा फुलेंनी या शोषण रचनेचं विश्लेषण ते आपल्याला करताना दिसतात. म्हणजेच काय, तर वर्णव्यवस्था फक्त धार्मिक नसते, ती सामाजिक आर्थिक सत्तेची सुद्धा व्यवस्था आहे. हे फुले तत्वज्ञानातून अधोरेखित आपल्याला होताना दिसतं. फुले पुराण कथांना दैवी सत्य न मानता इतिहास आणि सत्ता संघर्षाचे प्रतीक म्हणून बघताना आपल्याला दिसतात. म्हणजे हे बळीराजाच्या मिथकातून आपण पुढे अधिक स्पष्ट करू शकतो. म्हणजे पहा, दार्शनिक आणि इतिहासदृष्ट्या एक नवी पद्धत त्यांच्या मांडणीतून आपल्याला पुढे येताना दिसते. सर्व परंपरा त्याज्य, सर्व परंपरा आमचं शोषणच करत आलेले आहेत, अशी नकारात्मक मांडणी फुल्यांनी केलेली नाही. परंपरांकडे बघण्याचा एक अभिनव दृष्टिकोन या निमित्तानं फुल्यांनी आपल्याला दिलेला दिसतो. म्हणजे पहा, की त्यांचा कालखंड आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यांनी अनेक अभ्यास केलेला आहे, लिहिलेला आहे आणि त्यांच्या पुढे अभ्यासाची जी साधनं त्या काळात होती, नंतरच्या काळात त्याच्या मर्यादाही आपल्याला माहिती आहे. पण आता आपण महात्मा फुल्यांना उपलब्ध असलेला काळ, अवकाश आणि उपलब्ध असलेली सगळी साधनं अभ्यासाची या चौकटीमध्ये विचार केला, तर महात्मा फुल्यांनी बळीराजाचा म्हणजे मिथकांचा अन्वयार्थ कसा लावायचा हा महात्मा फुल्यांनी विचार केलेला आहे. कारण की तेव्हा इतिहासाचं पण वेगवेगळ्या आज आपण ज्या पद्धतीच्या व्याख्या करू आणि ज्या पद्धतीनं इतिहास समजून घेऊ, त्या पद्धती उपलब्ध नव्हत्या अशा काळामध्ये. म्हणजे तेव्हा इतिहासाचं सुद्धा एक दैवीकरण इश द इश इतिहास सुद्धा दैवी शक्तीतून निर्माण होतो, असं ज्या काळात मानलं जात होतं. विशेषतः आपल्याकडे सत्ययुग म्हणजे 4 युगातून जाणारे जग, एक गोलाकार इतिहास म्हणजे सतयुगापासून कलियुगापर्यंत, सतयुग, त्रेतायुग, व्यापारयुग, मग पुन्हा कलियुग येणार, कलियुगात सगळं संपणार. या पद्धतीचा इतिहास सांगितला जात होता. जेव्हा 9 अवतार, 10 अवतार म्हणजे ईश्वर अवतार कल्पनेतून इतिहासाची मांडणी केली जात होती. अशा काळात फुले भाष्य करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग फुल्यांनी बळीराजा आणि वामनाच्या कथेतून जी मांडणी केली ती अत्यंत महत्वाची आहे असं आपल्या लक्षात येतं. या निमित्तानं आपण आधी हे पण लक्षात घेऊयात की कॉम्रेड शरद पाटील यांनी सुद्धा एक चांगली प्रबोधनाची व्याख्या म्हणजे प्रबोधनाच्या खूपच व्याख्या आहेत. हे खुद्द शरद पाटीलला नाही माहित होतं, पण त्यातली एक ते स्वतः अशी करत होते की मिथकांचा वास्तवानं केलेला परिहार म्हणजे प्रबोधन. म्हणजे तुम्हाला प्रबोधन करायचं असेल तर मिथकांचा वास्तवानं परिहार केला पाहिजे. ती मिथक आहेत, भंगड आहेत, असं कधी असतं का? असं नकारात्मक दृष्ट्या त्याच्याकडे पाठ करून उभं राहिली तर तुम्ही आणि समाज यात अंतर पडतं. समाज ते का करतोय आणि त्याचा खरा अर्थ त्यांना समजून सांगायचा असेल तर मिथकांची फोड केली पाहिजे आणि त्यात जर सघन असेल ते पुढे घेऊन तुम्हाला जावं लागेल. महात्मा फुल्यांनी याच पद्धतीनं आपण म्हणूयात की
प्रबोधन त्यांनी असं केलेलं आहे. आता बळीराजा आणि वामनाची कथा सांगताना पुन्हा पुराणामध्ये ज्या पद्धतीनं आख्यायिका होत्या त्याचं एक पुनर्वाचन महात्मा फुलेंनी आपल्याला केलेलं दिसतं. बळीराजा हा बहुजनांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा आणि विशेषतः न्यायाचा प्रतिनिधी, समतेचा प्रतिनिधी आणि स्त्रियांना अजूनही बळीचं राज्य यावं असं वाटतं. म्हणजे याचा उल्लेख महात्मा फुले सतत करताना आपल्याला दिसतात, की इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो हे स्वप्न बहुजन समाजातल्या मायभगिनी आजही आपल्याला बघताना दिसतात. म्हणजे फुल्यांनी वामन आणि बळीराजा या निमित्तानं ब्राह्मणी वर्चस्वाचं प्रतीक म्हणजे वामनी संस्कृती आहे. वामन हा ब्राह्मणी वर्चस्वाचं एक प्रतीक आहे आणि बहुजनांचं प्रतीक हा बळीराजा आहे. या पद्धतीची मांडणी फुले विचारातून त्यांच्या तत्वदर्शनातून आपल्याला पुढे येताना दिसते. आता फुल्यांच्या तत्वज्ञानामध्ये जसं इतिहासाबद्दलचं आपल्याला एक भान दिसतं किंवा आपण त्यांचा शेतकऱ्यांच्या बद्दलचं त्यांनी म्हटलेलं किंवा सत्य संकल्पनेबद्दल महात्मा फुले त्यांच्या ह्याच्याबद्दल जे म्हणतात तसंच एक महत्वपूर्ण तत्व त्यांच्या दर्शनामधला आहे तो म्हणजे अर्थात स्त्री प्रश्न आहे. किंबहुना असं म्हणायला पाहिजे की महात्मा फुले यांच्या दार्शनिक मांडणीमध्ये स्त्री प्रश्न हा केंद्रस्थानी आहे. स्त्री प्रश्नाची मांडणी पण त्यांच्या भोवतालची काही माणसं ब्राह्मणी सुधारक हे करत होतेच. पण पुन्हा ती जी मांडणी होती ती कशा पद्धतीची होती? त्यांनी काय पद्धतीनं म्हणजे महात्मा फुल्यांनी वर्णजाती व्यवस्थेची चिकित्सा अ, तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला स्त्री दास्याची पण चिकित्सा करावीच लागेल या पद्धतीची मांडणी केलेली आहे. म्हणजे या गुंतागुंतीच्या रचना आहेत. वर्ण, जात, स्त्रिया यांचा प्रश्न एकमेकांमध्ये गुंतलेला आहे. हे महात्मा फुले आपल्याला मांडताना दिसतायत. म्हणजे स्त्रियांचा प्रश्न सुट्या पद्धतीनं तुम्हाला विचारात घेता येणार नाही. म्हणजे तेव्हाचे ब्राह्मणी सुधारक स्त्रियांना मग त्यांची धाव कुठपर्यंत होती? स्त्रियांना उपमानव मानू नका. एक काय त्याला पेट्रोनायझिंग दृष्टिकोन, एक भूतदयावादी दृष्टिकोनातून स्त्रियांच्या असं कसं तुम्ही त्यांना सतीप्रथेच्या निमित्तानं जिवंत जाळता? माणूस म्हणून आपण असं करता कामा नये. असा एक भाबडेपणा पण आणि पेट्रोनायझिंग दृष्टिकोन हा आपल्याला दिसतो या सगळ्यांच्या ह्याच्यात. पण महात्मा फुले मात्र वर्ण जातीच्या संदर्भात स्त्री प्रश्न आपल्याला त्याची मांडणी व्यवस्थित करताना दिसतात. काय म्हणतात फुले? म्हणजे पहिली गोष्ट त्याच्यातली आपल्याला दिसते की स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण हे आणलं जात असतं. म्हणजे वर्णजात टिकवायची आहे. इथली व्यवस्था तुम्हाला टिकवायची असेल तर स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केले जातात. याचा अर्थ काय? तर स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण आणायचं असेल तर शुद्धीचे नियम आणले जातात. मग ते शुद्धीचे नियम आणले जातात. मग त्याच्यासाठी विवाह संस्था, कुटुंब संस्था अशा सर्व गोष्टी या त्याला सहाय्य करत जातात. म्हणजे मुळात स्त्रियांच्या लैंगिकतेवर अ, जाती वर्णातल्या पुरुषांचं जातीचं वर्णाचं वर्चस्व प्रस्थापित केलं जातं. हे 19व्या शतकात सांगणारे पहिले महात्मा फुले आहेत. त्यांच्या आधीपर्यंत अशी मांडणी आपल्याला झालेली दिसत नाही. म्हणजे वर्ण जाती व्यवस्था टिकवायची असेल, स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवलं जातं. विवाहावर नियंत्रण ठेवलं जातं. म्हणजे विवाह कुणी कोणाशी कसा पद्धतीनं करायचा या गोष्टी वर्णजाती टिकवण्यासाठी मांडल्या जातात. आणि तिसरी त्यातली एक महत्वाची संकल्पना वर्णजाती टिकवण्यासाठी येते ते मातृत्वावर नियंत्रण ठेवलं जातं. म्हणजे पहा की समाजामध्ये
ही व्यवस्था टिकवायची असेल, जाती व्यवस्था टिकवायची असेल, वर्ण व्यवस्था टिकवायची असेल, तर काय केलं जात होतं? तर मिश्र विवाहांना बंदी केली. मग तसे तर धर्मग्रंथ, पुराण कथा हे तर रचलेला आहे. मनुस्मृती, नारद स्मृती, वामन स्मृती, अनेक स्मृती, विष्णू पुराण हे अशा रचल्या गेलेल्या आपल्याला दिसतात. आणि ज्याच्यातून विवाह कोणता योग्य, कायदेशीर, चांगला याच्याबद्दलची चर्चा आपल्याला सातत्यानं होत गेलेली दिसते. ही कशासाठी? म्हणजे एक स्त्री एक पुरुष ही विवाह पद्धत आल्यानंतर एक स्त्री एक पुरुष असंच राहत नाही, तर त्याच वर्णातला, त्याच जातीतली स्त्री आणि त्याच जातीतला पुरुष अशी रचना उभी केली जाते. त्यानंतर यांचा विवाह झाल्यानंतर अपत्य त्यांनी म्हणजे विवाहाची फलश्रुती काय? तर ती अपत्य निर्मिती आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की या सगळ्या रचनांमध्ये, धर्मग्रंथांमध्ये, श्रुती स्मृती पुराणांमध्ये स्त्रिया या जननयंत्र म्हणून बघितल्या गेलेल्या आहेत. जे महात्मा फुले हा शब्द वापरत नाहीत, पण ते त्या दिशेनं त्याची बीज मांडणी ही आपल्याला त्यांच्या विचारांमध्ये दिसते. म्हणजे लग्नानंतर अपत्य झालंच पाहिजे याचं कारण ते रक्तानात्याचं, आपल्या जातीचं, आपल्या वंशाचं, आपल्या वर्णाचं अपत्य असणार आहे. आणि म्हणून त्या विवाहातून जन्माला येणाऱ्या अपत्याला अधिमान्यता देणं, त्याला काय सो कॉल्ड औरस म्हणणं आणि त्याच्या व्यतिरिक्त झालेली मुलं ही अनौरस म्हणणं, ही पद्धत आपल्याला दिसते. किंवा स्त्रियांचं विभागणी या सगळ्या ह्याच्यात केली गेली, की सधवा विवाह, विधवा विवाह, कुमारिका हे जे सगळं आलं, सवासणी स्त्री म्हणजे स्त्रियांची वर्गवारी याच्यामध्ये केली गेली. आणि हे सर्व कशासाठी? तर इथली ब्राह्मणी जातीव्यवस्था, पितृसत्ता ही कायम टिकली पाहिजे. आणि याच्या बद्दलचं विश्लेषण महात्मा फुले आपल्याला करताना दिसतात. तिच्या मातृत्वावरचं नियंत्रण हा फुले दर्शन तत्वातला महत्वाचा विचार राहतो. याचं कारण कुणी आई बनायचं आणि कुणाला आई बनण्याचा अधिकार नाही, हे या परंपरेत सांगितलं गेलेलं होतं. म्हणजे आपल्याला माहितीये की 19व्या शतकात विधवा, गरोदर विधवांचा एक काय प्रश्न निर्माण झाला असं म्हटलं गेलं. आता गरोदर विधवा म्हणजे ज्यांचा पतीचं निधन झालेलं आहे आणि तरी त्यांची गर्भधारणा झालेली आहे. म्हणजे त्या मुलाचा, त्या अपत्याचा बाप कोण? हा प्रश्न ज्या समाजात उपस्थित झालेला होता. आणि मग अशा स्त्रियांना आई बनण्याचा अधिकार आहे की नाही? त्यांना मातृत्वाचा आनंद घेण्याचा किंवा त्यांना मातृत्व अनुभवण्याचा अधिकार असेल की नाही? हा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा फुल्यांनी स्वच्छ भूमिका आपल्याला घेतलेली दिसते. आणि स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह सुद्धा त्यांनी उभारलेलं दिसतं. म्हणजे बघा, बालविवाह असेल, विधवांवरील होणारे अत्याचार असतील, स्त्रियांना केलेली शिक्षण बंदी असेल, तेव्हा विधवा झाल्यानंतर त्यांना केशवपनाची केली जाणारी सक्ती असेल, या ज्या प्रथा निर्माण झाल्या, या स्त्रियांचं दमन करणाऱ्या, स्त्रियांना अधिक अधिक गर्ततेत लोटणाऱ्या, आणि हे दमन कशासाठी? तर वर्णजाती व्यवस्थेचा तो एक अविभाज्य भाग बनवला गेलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून महात्मा फुल्यांच्या दर्शनामध्ये त्यांचं याला, स्त्रियांच्या प्रश्नाला केंद्रस्थानी ठेवून सातत्यानं मांडणी आपल्याला केली गेलेली दिसते. त्यांनी स्त्री पुरुष समतेचा तात्विक प्रतिपादन महात्मा फुल्यांनी केलेला आहे. हा एक स्त्री प्रश्नातला महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे पहा की त्यांनी विश्व निर्मितीचा जो एक विचार दिलेला आहे, हे विश्व कुणी निर्माण केलं? या विश्वाला चालना देणारी गतिशक्ती कोणती आहे? म्हणजे ज्या काळामध्ये खूप प्रगत विचार उपलब्ध नव्हते. अशा काळात महात्मा फुले बोलतायत. म्हणजे जेव्हा महात्मा फुल्यांनी
त्यांचे जर तुम्ही अखंड पाहिले तर अत्यंत काय शास्त्रीय पद्धतीनं विवेचन ते आपल्याला करताना दिसतात उपलब्ध अभ्यास साधनांच्या आधारे. म्हणजे निर्मिकाने जर एक पृथ्वी केली, ती भार वाहतीये, स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते वगैरे, हे वर्णन तुम्हाला त्याच्यामध्ये सगळं दिसतं. आणि मग एका पृथ्वीवर राहणारे तुम्ही सगळेजण भावंडात, तुमच्यात भेद कुठून आले, हे म्हणणं. आता याच्यामध्ये त्यांनी निर्मिक संकल्पना वापरलेली आहे. याचं कारण विश्व कसं निर्माण होतं, तोपर्यंत विश्वाचा रचेता हा ईश्वर आहे आणि दुसऱ्या संकल्पना या आलेल्या नाहीत. आपल्याला तर अनेकदा असं दिसतं की जे जडवादी विचारवंत, भौतिकवादी आपले दार्शनिक होते, त्यांनी तर विशिष्ट प्रश्नांवर चर्चा करण्यात सुद्धा नकार, म्हणजे म्हणजे गौतम बुद्धांनी भिक्खू संघामध्ये काही प्रश्न अव्याकृत, ते प्रश्न चर्चेत घ्यायचे नाहीत, कारण त्याची आता तडच लागणार नाहीये, असं म्हटलेलं होतं. आता महात्मा फुल्यांच्या काळामध्ये सुद्धा जे ज्ञान उपलब्ध होतं विश्वनिर्मितीचं, ते त्यांना मान्य नाहीये, जे सांगितलं गेलं ब्राह्मणी छावणीकडनं. आणि मग त्याचा एक नवीन अन्वयार्थ लावायचा प्रयत्न त्यांनी केला. आणि त्याच्यामध्ये ते असं सांगतायत की हे विश्व निर्माण कुणी केलं, तर त्यांनी ईश्वर, अवतार याच्यापेक्षा एक वेगळी संकल्पना वापरली, ती म्हणजे निर्मिक, क्रिएटर. पण त्यांचा क्रिएटर म्हणजे ईश्वर नाहीये. याचं कारण ईश्वर जो असतो, तो कुठल्याही धर्मामधली ईश्वर कल्पना घेतली तर तो विश्व निर्माण केल्यानंतर बाजूला त्रयस्थ म्हणून जात नाही. तो तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये हस्तक्षेप करणार आहे. म्हणजे माझं असं होत आहे, मग नवस बोलणं. मला बरं वाटतंय म्हणून मी देवाच्या मूर्तीपुढे नतमस्तक होणं. अमकं काही होतंय म्हणजे मी सतत माझ्या समस्यांसाठी ईश्वराकडे धाव घेतेय. महात्मा फुलेंची ईश्वर संकल्पना अशी नाही, मुळात ती मूर्तीमध्ये सामावणारी नाही. निर्मिकाची कोणतीही मूर्ती नाहीये. मग आता हा जो ईश्वर आहे, आपण आधी पाहिलं तो ख्रिस्ती एकेश्वरवादासारखा सुद्धा नाही. कारण की एकेश्वरवादामध्ये पुन्हा जरी मूर्ती नसली तरी प्रार्थना आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्या पद्धतीनं फुले जात नाही. फुले चार्वाक आणि बौद्ध परंपरेत ज्या पद्धतीनं जडवादी विचार आहेत, तिकडे आपल्याला त्या पद्धतीनं विचार करताना दिसतात. आणि म्हणून निर्मिक पृथ्वी निर्माण करून विड्रॉ होतो. त्याचा हस्तक्षेप नाहीये तुमच्या आणि मुळात तो पृथ्वी का निर्माण करतो, याची एक त्याचा हेतू काय आहे, हे विश्व निर्माण करण्यामध्ये क्रिएटरनी हे का निर्माण केलं, तर ते असं उत्तर देतात की अखिल मानवानं, म्हणजे सर्व माणसांनी, ही वैश्विकच दृष्टी आहे, अखिल मानवानं गुण्या गोविंदानं राहावं. म्हणजे त्यांनी आपसात भेदाभेद करू नयेत, एकमेकांचं शोषण करू नये, कुणी कोणाला वर किंवा खाली समजू नये, म्हणजे सर्वांनी गुण्या गोविंदानं राहावं म्हणून निर्मिकानं ही पृथ्वी निर्माण केलेली आहे. हे फुले आपल्याला सांगताना दिसतात. आणि या पृथ्वीचा उपभोग घेण्याचा, तिचा वर वावरण्याचा स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार आहे. आपण तेव्हाची ब्राह्मणी तत्वज्ञानं पाहिली तर तिथे ती पुरुष केंद्रीय आहे, ती पुरुष वर्चस्ववादी आहे. म्हणून त्यांचे क्रिएटर पुरुष आहेत आणि ते हस्तक्षेप करत राहतात तुमच्या दैनंदिन जगण्यामध्ये. इथे निर्मिकानं हे सगळं निर्माण केलं आणि स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार घेण्यासाठी हे सर्व निर्माण केलेलं आहे, अशी मांडणी फुले आपल्याला करताना दिसतात. म्हणजे स्त्रीला कुठल्याच अर्थानं कनिष्ठ मानणारा धर्म फुल्यांना मान्यच नाहीये. हे स्त्रियांना कनिष्ठ मानलं जाऊ नये किंवा असा मानणारा धर्म किंवा सामाजिक नियम हे सत्य धर्माशी सुसंगत नाहीत. तुम्ही सत्यवर्तनी आहात, सत्य धर्मी आहात, सत्य समाजिस्ट आहात, म्हणजे काय आहात, तर ही पृथ्वी स्त्री पुरुषांना समान अधिकार देणारी, समान लेखणारी आहे आणि कोणत्याही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदाभेद आम्ही मानणार नाही, हे याच्यात आहे. हे केवळ सामाजिक सुधारणा नाही, तर
समतेचं तत्वज्ञान याच्यामधून प्रतिपादित आपल्याला केलं जाताना दिसतं. आणि ही अत्यंत महत्वाची बाब फुले तत्वज्ञानामध्ये आपल्याला येताना दिसते. फुल्यांनी कुठलाही फिलॉसॉफर ज्ञानसत्तेबद्दल, ज्ञानमीमांसेबद्दल भाष्य करत असतो. हे आपण मागे पाहिलं. आता महात्मा फुल्यांनी इथल्या ज्ञान परंपरेबद्दल, ज्ञानविश्वाबद्दल ते आपलं प्रतिपादन करतात. मुळात इथली ज्ञान परंपरा ही 28 ज्ञानावरची जी पुरुषी मक्तेदारी आहे त्याच्या विरोधात महात्मा फुल्यांनी मांडणी आपल्याला केलेली दिसते. पुरुषांच्या ज्ञानावर पुरुषांना एकाधिकार कसा काय असू शकतो? ज्ञान ही फक्त पुरुषांची मत्ता कशी काय? हा प्रश्न फुले उपस्थित करतात. आणि फक्त पुरुषांचंच वर्चस्व आणि त्यांनाच अधिकार ज्ञानावर असता कामा नये, तर ज्ञानावरच्या सर्व प्रकारच्या मक्तेदारीला त्यांनी विरोध केलेला आहे. आणि म्हणजे ज्ञानाचं लोकशाहीकरण झालं पाहिजे आणि त्याचा संबंध त्यांनी स्त्रीमुक्तीशी आपल्याला लावलेला दिसतो. आणि म्हणून 1848 सालीची भिडेवाड्यातली मुलींची पहिली शाळा सुरू करण्यापासून तत्वज्ञानाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रियांचं स्थान याच्याबद्दलची चर्चा आपल्याला महात्मा फुले करताना दिसतात. तर महात्मा फुले हे फिलॉसॉफर आहेत. याच्यासाठी आपल्याला कन्क्लुडिव्ह काय म्हणता येतं? महात्मा फुल्यांनी वर्णव्यवस्थेचा प्रश्न स्त्री प्रश्नापेक्षा वेगळा मानला नाही. स्त्री दास्याचा बद्दल आपण चर्चा केली. याचा निचोड आपल्याला जर बघायचा झाला तर आपल्याला असं म्हणता येतं की महात्मा फुल्यांच्या या फिलॉसॉफीमध्ये याच्यातून काय संकल्पना पुढे येतात त्या अधिक महत्वाच्या आहेत, कारण की त्याचा संबंध उद्याच्या सत्यशोधक संशोधन पद्धतीशी निश्चित राहणार आहे. सत्यशोधक भगिनीभाव ही संकल्पना यातून आपण सत्यशोधक बुद्धिजीवी म्हणून विकसित करतो आहोत. सत्यशोधक भगिनीभाव काय? भगिनीभाव ही संकल्पना वाद्यांकडून मांडली गेलेली आहे. परंतु भगिनीभावाचा इथल्या समाजात तुम्हाला जर अर्थ लावायचा असेल तर इथला समाज हा जात वर्ग लिंगभावानी बनलेला दिसत असेल तर भगिनी भावाचा विचार करताना तुम्हाला जात वर्ग याचा विचार केला पाहिजे. स्त्रियांच्या शोषणाच्या संदर्भात सर्व स्त्रिया शोषित असतात आणि म्हणून सर्व स्त्रिया पुरुष सत्तेकडून त्यांचं शोषण होतं, म्हणून सर्व स्त्रियांनी एकत्रित आलं पाहिजे अशी एक ढोबळ मांडणी ही भगिनीभावामध्ये केली जाते. पण सत्यशोधक भगिनीभाव हा वेगळा अर्थातच आहे. याचं कारण सर्व स्त्रियांचं शोषण एकसारखं नाही हे 19व्या शतकात फुले दर्शनामध्येच म्हणजे दार्शनिक फुल्यांनीच आपल्याला मांडलेलं दिसतं. कुळंबिण नावाचा अखंड समग्र वाङ्मयामध्ये आता तो नंतरच्या काळात समाविष्ट झालेला आहे. त्याच्यात जर पाहिलं तर सर्व स्त्रियांच्या दुःखाबद्दल महात्मा फुले बोलतात. सर्व स्त्रियांच्या मुक्तीसाठी ते प्रयत्न करतातच. त्यांनी विधवांना बालहत्या प्रतिबंधक गृह काढून आमच्या घरी येऊन प्रसूत व्हा हे म्हणणं हे भगिनीभावाचं उत्तम उदाहरण आहेच. पण हा भगिनीभाव कशा स्वरूपाचा आहे तर कुळंबिण अखंडामध्ये हे स्पष्टपणे अधोरेखित होतं की स्त्रिया आणि श्रम याच्याबद्दल खरं तर ते बोलतात. पण भारतामध्ये नुसतं स्त्रिया आणि श्रम असं तुम्हाला म्हणता येत नाही, कारण कोणत्या स्त्रिया त्या जातीच्या उतरंडीमध्ये विभागलेल्या स्त्रिया आहेत आणि आता ब्रिटिश कालखंडानंतर त्या जातीवर्ग समाजामध्ये विभागलेल्या स्त्रिया आहेत. मग असं जर असेल तर कुळंबिण अखंडात महात्मा फुल्यांनी खरं तर एक दिनक्रम सकाळपासून उठल्यापासून स्त्रिया काय काय कामं करतात हे लिहिलेलं तुम्हाला दिसेल. अखंडाचं नाव कुळंबिण आहे, म्हणजे कुणबा करणाऱ्या स्त्रिया म्हणजे शेती करणाऱ्या स्त्रिया. ते असं सांगतात की ब्राह्मण घरामध्ये सुद्धा कुटुंबातल्या स्त्रिया सुद्धा गृहश्रम करतात.
आणि इतर स्त्रिया सुद्धा, म्हणजे त्यांनी भटीण स्त्री आणि कुणबी स्त्री असं तुलना केलेली आहे. आता यामध्ये दोघींची घरातली कामं सारखी आहेत. ते त्याचं वर्णन त्यांनी केलं. तुम्ही तुम्ही निश्चित तो अखंड त्यांचा वाचा. पण महात्मा फुले पुढे असं म्हणतात, की हे सडामार्जन जेवण-बिवण सगळं झाल्यानंतर, की ज्या उच्च जातीतल्या स्त्रिया आहेत, ज्या भटीण स्त्रिया आहेत, ज्या ब्राह्मण स्त्रिया आहेत, त्यांना विश्रांती घेण्याची थोडी का होईना संधी मिळते. झोपाळ्यावर बसून घरातल्या त्या झुलाझुलू शकतात. ही तक्रार नाही हां. हा द्वेष नाहीये बरं. पण त्या हे करू शकतात. तो टाईम, तो वेळ त्यांना मिळते. पण ब्राह्मणेतर स्त्रिया या घरातल्या श्रमासोबत म्हणजे गृहश्रमाबरोबरच घराबाहेरच्या उत्पादक श्रमात सुद्धा म्हणजे घरातले उत्पादक श्रम त्या करतातच आणि घराबाहेरच्या उत्पादक श्रमांमध्येही त्या सहभागी होतात. त्या पाटीत जेवण बांधतात आणि शेतामध्ये कामाला जातात. शेतातलं काम करून त्या पुन्हा घरामध्ये येतात आणि घरकाम ते करतात. म्हणजे हा जो मधला वेळ आहे, हा इतर स्त्रियांना किमान विश्रांती तरी देणारा आहे. तर हे स्त्रियांच्या श्रम हे जातीनुसार कसे ह्याच्यात सुद्धा एक श्रेणी रचना कशी आहे, याची सविस्तर मांडणी आपल्याला त्याच्यातून करता येते. अ, म्हणजे इथे सर्व स्त्रिया शोषित असतात, हे विधान सत्य आहे, पण ते अर्धसत्य आहे. पण सर्वात दडपलेल्या जातीतल्या स्त्रियांचं सर्वाधिक शोषण असतं. या मांडणीला पूरक विचार हे फुले तत्वज्ञानामध्ये आपल्याला निश्चितपणे सापडतात. फुल्यांनी याच्या सोबतच आपल्याला सामाजिक मातृत्वाचा सिद्धांत त्यांच्या ह्याच्यातून आपल्याला मांडतायत. म्हणजे सत्यशोधक भगिनीभाव आणि सत्यशोधक सामाजिक मातृत्व हे दोनही सिद्धांत मी माझ्या लेखनात पहिल्यांदा केले. अर्थात मला आनंद आणि अभिमान सुद्धा आहे. आता मातृत्व ही संकल्पना याच्याकडे कसं बघायचं? म्हणजे मला आठवते, की पहिल्या दिवशी अनघा तांबे मांडत असताना जर आता इथे असतील कुणाल रामटेके, तर ते असं म्हटलं त्यांनी प्रश्न विचारला होता, की मग स्त्रीवादी पद्धतीशास्त्र हे काय नामांतर आहे का सत्यशोधक संशोधन पद्धतीचं? तर नाही, मतभेदाचे मुद्दे अनेक आहेत आणि ज्याची चर्चा आपण उद्या अधिकच करणार आहोत. तर मातृत्वाच्या संकल्पनेकडे स्त्रीवादी दृष्टिकोनातून अत्यंत वेगळ्या पद्धतीनं बघितलं गेलेलं आहे. ते आपण निश्चित त्याचा अभ्यास करा. पण त्यामध्ये साधारणतः जैविक मातृत्व म्हणजे स्त्रिया म्हणजे बाईनं कसं असलं पाहिजे लहानपणा म्हणजे तिचं लग्न झाल्यानंतर मग ती ज्या घरात जाईल त्या घराचा वंश तिने वाढवायचा आणि त्या पुरुषाशी सोबत शरीर संबंध करून ते विवाह झाल्यानंतर ते मूल अपत्य जन्माला घालायचं. आता हे जे मातृत्व आहे हे जैविक मातृत्व आहे. पण सत्यशोधकांच्या याच्यामध्ये मातृत्वाच्या मातृत्व ही मुळात हीनदर्शक स्त्रियांचं शोषण दमन जणू काही फक्त मातृत्व त्यांच्यावर लादून होतं या पद्धतीची मांडणी फुलेवादामध्ये अजिबात आपल्याला दिसत नाही. ती त्यांना मान्य पण नाहीये. म्हणजे मातृत्व म्हणजे उलट पहा, की मातृत्वाचा अर्थ मूल जन्माला घालण्याचा अधिकार असेल, ते स्वातंत्र्य असेल. तर जे परंपरेमध्ये ब्राह्मणी परंपरेत जे म्हटलं गेलं होतं, की विधवा म्हणजे त्यांच्यावर बलात्कार झाल्यानंतर त्यांना भ्रूणहत्या कराव्या लागत होत्या. म्हणजे त्या गर्भपात करत होत्या. मग तो अनैसर्गिक, त्यातनं अनेकांचे जीव, बाळाचे जीव हे वगैरे होत होतं. अशा सगळ्या काळामध्ये महात्मा फुल्यांनी जी भूमिका घेतली, मगाशी उल्लेख केला, की आमच्या घरावर स्वतःच्या घरावर पाटी लावली आणि आमच्याकडे या आणि प्रसूत होऊन जा. हवे असल्यास बाळ घेऊन जा, अन्यथा त्या बाळाचा सांभाळ आम्ही करू. आता जैविक मातृत्व जे असतं त्याच्यात सांभाळ कोण करतं? तर ते कुटुंबच करतं. ते स्त्री, पुरुष, आजी, आजोबा म्हणजे
रक्ता नात्याचे सालोहित संबंध असणारी माणसं, आपला हा वंशवेल आहे, मुलगा किंवा मुलगी, म्हणून त्याचा सांभाळ ते करत असतात जैविक मातृत्वामध्ये. पण सत्यशोधकांनी या मातृत्वासोबतच असं म्हटलं की ज्या विधवांवर बलात्कार झाला त्या विधवांना जर प्रसूत व्हायचं असेल, म्हणजे थोडक्यात आई बनायचं असेल, तर त्यांना तो अधिकार आहे की नाही. सत्यशोधक परंपरा मांडते, हे दर्शन असं सांगतं की त्यांना मातृत्वाचा अधिकार असला पाहिजे. हा मातृत्वाचा अधिकार देताना म्हणजे नुसतं पांडित्यपूर्ण भाषण नाहीये. स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह उभारणे, त्या विधवांना एक विश्वास देणं, या गोष्टी महात्मा फुले करतायत. आणि ती तिथे त्या जी बाळ जन्माला येतील ती आम्ही सांभाळू, म्हणजे ज्यांचा सांभाळ ते करणार, केवळ एक यशवंत नाही, त्या घरात जी 7, 8, 10 मुलं जन्माला आली होती, मुलं मुली, त्यांचा सांभाळ करण्यासाठी पुढाकार घेणं, म्हणजे जैविक माता पिता नसतानाही त्यांचं सामाजिक मातृत्व स्वीकारणं, म्हणजे सावित्रीबाई आणि ज्योतिबा दोघांनी. ही गोष्ट आपल्याला तिथे घडताना दिसते. आणि ही का महत्वाची? किती ग्रेट, दोघं दोघं तर आहेतच ग्रेट, महात्मा फुले दार्शनिकच आहेत. पण या घटनेचा अर्थ काय, या ह्याच्यातून काय आपल्याला शिकायला मिळतं, जे आपण नव्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर मला असं वाटतं की याच्यातून काय नाकारलं फुल्यांनी, की ब्राह्मणी चौकटीमध्ये औरस अनौरस संतती हे जे मानलं गेलं, हे विभेदनच त्यांनी नाकारलेलं आहे. आम्ही औरस अनौरस मानत नाही. याचं कारण विधवेच्या पोटी जन्माला येणारं बाळ, म्हणजे आपल्याकडे अत्यंत भाषा सुद्धा हीनदर्शक वापरतात, की ज्याचा बापाचा पत्ता नाही. कारण की तो बलात्कार करून नामानिराळा. अशा याच्यामध्ये हे प्रश्न विचारतात, की त्या बाईचा दोष काय आहे? आणि तिला जर ते मूल जन्माला घालायचं असेल, तर ते घालण्याचा अधिकार तिला आहे. आणि ते जन्माला येणारं मूल अनौरस अजिबात नाही. ते आमची आपत्ती आहे. ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, म्हणजे ब्राह्मणी पितृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये ज्या मूल्य वापरली गेली ती त्यांनी नाकारलेली आहेत. आणि म्हणूनच याला जोडूनच मी पुढचा मुद्दा घेते, की म्हणजे स्वतः त्यांचे आई-बाप होणं हे सोशल मदरहूड, हे सामाजिक मातृत्वाची गोष्ट याच्यात येते. आणि त्याचबरोबर महात्मा फुल्यांनी कुटुंब संस्थेचा सुद्धा एक अभिनव पद्धतीनं विचार आपल्याला मांडलेला दिसतो, जो पुन्हा स्त्रीवादी पद्धतीशास्त्र पासून, स्त्रीवादापासून वेगळा विचार आहे असं मला वाटतं. कुटुंब किंवा मार्क्सवादापेक्षा, म्हणजे त्यांनी तर कुटुंब संस्था, खाजगी मालमत्ता कुटुंब संस्था हे कसे शोषणाचे सगळे संस्था बनतात वगैरे असं मानलं. महात्मा फुले करतायत काय, तर महात्मा फुल्यांनी एक असं पर्यायी कुटुंब, म्हणजे फुले तत्वज्ञानामध्ये जो आपण नंतर शेवटीचा मुद्दा करणार, एक पर्याय देण्याची गोष्ट, पर्यायी समाज रचनेचं चित्र, एक युटोपिया त्यांनी उभा केलेला आहे. आणि असा समाज आपल्याला निर्माण करता येऊ शकतो, ही महत्वाची गोष्ट राहिलेली आहे. म्हणजे कुटुंब संस्थेच्या संदर्भात तुम्ही काय भूमिका घ्यायची, ज्या भूमिका आता मार्क्सवादाकडून किंवा स्त्रीवादाकडून घेतल्या गेल्या, तर झाला असा परिणाम, त्याची दूषणच अधिक मिळालेली आहेत. म्हणजे कुटुंब मोडणारी लोक आहेत का, कुटुंब व्यवस्था आहे ना, किंवा समज गैरसमजातून या गोष्टी मांडल्या गेल्या. पण मूळ मुद्दा सत्यशोधकांनी किंवा फुले तत्वज्ञानामध्ये या संकल्पनेकडे कसं बघितलं गेलं, तर कुटुंब मुळात जे उभं आहे ब्राह्मणी पितृसत्ताक चौकटीत, ते त्यातला सत्ता संबंध कसा असतो, तर ते पितृसत्ताक असतो, म्हणजे वडील करते घरातले अ, ते असतात आणि स्त्रिया दुय्यम स्थाना, आई खालच्या स्थानावर असते. त्या कुटुंबामध्ये धर्म कोणाचा कोणता, तर वडिलांचा जो धर्म आहे तो सगळ्यांचा, बाकीच्यांचा धर्म बनत असतो. म्हणजे तुमचं सामाजिक स्थान काय, तर तुमच्या पित्याचं, तुमच्या कुटुंबाचं आहे. म्हणजे घराचा संबंध, घर नावाची संस्था ही पुन्हा कास्ट पॅट्रियार्की टिकवण्यासाठी
आपल्याला वापरात असलेली दिसते. आता फुले हा विचारच आपल्याला कोलमडवताना दिसतात. म्हणजे याला प्रचलित सहमती आहे या गोष्टीला. ती सहमतीच ते फोडताना दिसतात. ते असं करतात, ते असं त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकातच जी संपूर्ण चर्चा आहे त्यामध्ये एक प्रश्न असा घेतला की कुटुंब कसं असलं पाहिजे. तर त्या कुटुंबामध्ये आईचा एक धर्म, वडिलांचा एक धर्म, त्याने तर उदाहरण दिलंय. कोणी ख्रिस्ती, कोणी इस्लामला मानणारा, कोणी बौद्ध तत्वज्ञानाचा स्वीकार करणारा आणि कोणी सत्यधर्मी. म्हणजे आई, वडील, मुलगा, मुलगी यांना आपल्या आवडीनुसार धर्म स्वीकाराचं स्वातंत्र्य हे कुटुंबांतर्गत असलं पाहिजे. म्हणजे लोकशाहीवर उभं असणारं कुटुंब. कुटुंबाचा पाया जात पितृसत्ता नाही, तर लोकशाही असला पाहिजे. जातीमुक्त विचार त्यात करता आला पाहिजे. धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा त्याच्यामध्ये असला पाहिजे. मग कुठल्याही प्रकारचं मक्तेदारी, दडपशाही कुटुंबांतर्गत असता कामा नये. या प्रकारचं एक पर्यायी कुटुंब महात्मा फुल्यांनी आपल्याला त्याची कल्पना केलेली दिसते. सारांश, वेळ झाला, मला आता घड्याळ दिसायला लागलंय. आपण असं म्हणूयात त्याचा निष्कर्ष म्हणून की फुल्यांनी वर्ण जाती व्यवस्थेला ईश्वर निर्मित व्यवस्था मानण्यास नकार दिला. त्यांनी ती मानवनिर्मित, हिताशजन्य आणि सत्तेच्या हितासाठी उभारलेली वैचारिक रचना असल्याचं प्रतिपादन केलं. आणि त्यामुळे केवळ जात अन्यायकारक आहे एवढ्यावरच न थांबता जाती व्यवस्थेला वैधता देणाऱ्या धर्म, इतिहास आणि नैतिकतेचे तत्वज्ञान काय आहे हा मूलभूत प्रश्न उपस्थित केला. आणि त्यामुळे वर्ण जाती व्यवस्थेचा प्रश्न त्यांनी नव्या दार्शनिक पातळीवर नेला असं आपल्याला म्हणता येतं. मला शेवटी एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला फुल्यांचं तत्वज्ञान तत्वज्ञानांच्या कसोटीवर समजून घ्यावं लागेल. त्यासाठी मराठी, इंग्रजीत जे काही डिबेट झालेत ते आपल्याला वाचून समजून घ्यावे लागतील. सत्यशोधक विचार, सत्यशोधक समाज, सत्यशोधक समाजाने केलेली कार्य, सत्यशोधक समाजामध्ये सहभागी झालेले अनेक माणसं, व्यक्ती, त्यांनी केलेली कार्य, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, हा अभ्यास वेगळा, तो महत्वाचाच आहे, तो केलाच पाहिजे. पण त्याही पुढे जात महात्मा फुले हे तत्वज्ञानाच्या कसोटीवर एक तत्वज्ञ म्हणून काय भूमिका अदा करत होते, ही मांडणी जी कॉम्रेड शरद पाटलांनी केली आहे ती मला समजली, ती त्या पद्धतीनं आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. उद्याच्या व्याख्यानावर याच आधारे आपण प्रत्यक्ष सत्यशोधक संशोधन पद्धतीच्या कडे वळूयात, त्याची चर्चा आपण करूयात. फुले तत्वज्ञानाबद्दल एवढीच मांडणी करून थांबते. धन्यवाद. सत्य की जय हो. जय भीम. कोणाला काही प्रश्न असतील तर ते करू शकतात प्रश्न. प्रश्न आहेत किंवा काही कमेंट्स आहेत ते. बापरे, आहेत की नाही लोक? कोणाला काही बोलायचंय, प्रश्न मॅम जय भीम, मी डॉक्टर रविकांत बोलतोय. अच्छा, आणि प्रतिकार. तुम्ही ज्या प्रकारे एक डोळे उघडणारी मांडणी, म्हणजे आम्ही वाचलेलीच आहे आणि सगळ्यांनी वाचली, तरी पण तुम्ही या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून जी मांडणी केलेली आहे ती खरंच फार डोळे उघडणारी आणि विचारांना पुढे घेऊन जाणारी आहे. मला परत सगळ्या चमूला धन्यवाद, साधुवाद देतोय मी, कारण अशा डोळे उघडणारे अभ्यासक्रम शासनाने जर मोफत चालवली तर सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील. कारण एकाच संस्थेमार्फत जर, आणि तो पण अशा फार, म्हणजे कदाचित यापूर्वी झाला नसेल माझ्या मते तरी, असा अभ्यासक्रम कधीही म्हणजे यापूर्वी अभ्यासायला मिळालेला नाही. पण
ही संधी खरंच एक मोलाचं कार्य ठरतंय पुढे सगळे सत्य विचार घेऊन जाण्यास. असं सगळे उपक्रम परत राबवावे शासनाने आणि सगळ्यांना याचा लाभ घेता यावा, मोठ्या संख्येने लाभ घेता यावा, एवढीच माझी सदिच्छा आहे. खूप खूप साधुवाद जय भीम मॅडम. जय भीम. एक मिनिट. मी ॲडव्होकेट वैशाली डोळस, औरंगाबादहून. आजची मांडणी प्रतिमाताईंची खूप अप्रतिम झालेली आहे. या मांडणीचं एक वर्कशॉप त्यांचं मी पूर्वी केलेलं होतं. पण आज त्या प्रचंड चांगली ओघवत्या भाषेमध्ये कुठेही न थांबता आणि प्रगल्भ मांडणी झाली. त्याबद्दल धन्यवाद. आणि याच्यावर आम्ही निश्चित काम करण्याचा प्रयत्न करू. जय भीम मॅडम. मी हर्षदा दवणे. मॅडम, तुम्ही अत्यंत स्पष्ट, साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मांडणी केलेली आहे. आणि खरं तर ही माहिती आपल्याला होती आधी, पण ती एक कुठेतरी अशी पुसटशी झालेली असते, म्हणजे लहानपणापासून ऐकलेली असते. पण आता तुम्ही जी माहिती सांगली त्याच्यामुळे आम्हाला अजून त्याच्यामध्ये ज्ञानामध्ये भर पडला असं मला म्हणता येईल. मॅडम, मला असं म्हणायचं होतं की बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. तर ही मनुस्मृती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या काळापासून ती चालत आलेली होती. आणि ह्याचा मनुस्मृतीचा जो संबंध आहे त्या काळापासून ते महात्मा बाबासाहेबांच्या काळापर्यंत होता. म्हणून त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले. तर ह्याच्याबद्दल काही आहे का? म्हणजे मनुस्मृतीबद्दल महात्मा ज्योतिबा फुलेंचं काही लिखाण किंवा काही त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? एकत्र घ्यायचे का एक एक घ्यायचा आहे? एकत्र घेतले तर बरं होईल असं वाटतंय. कोणाचे काय असतील तर. हा, वेळ आपल्याकडे कमी आहे ना. मला पण एक छोटासा प्रश्न माझा आहे. हॅलो, मी एकच वाक्य बोलते. हॅलो. प्रतिमाताई, अगदी अप्रतिम असं आपलं आजचं व्याख्यान झालेलं आहे. मला एक प्रश्न असं विचारायचा आहे की बाबासाहेबांना घडवण्यामध्ये रामजी बाबांची खूप महत्वाची भूमिका आहे. आणि रामजी बाबा आणि महात्मा फुलेंचा मैत्रीचा संबंध होता का, असं साहित्य आहे का कुठेतरी, असं हे सांगावं आपण, तो संदर्भ साहित्यामध्ये. ओके. नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रज्ञेश सोनवणे. माझा प्रश्न असा आहे की महात्मा फुले यांच्यावरती ख्रिस्ती धर्माचे प्रचारक असा जो काही ठपका ठेवला जातो, तर त्याबद्दल थोडं जरा अं, मांडणी केली किंवा थोडक्यात सांगितलं तर बरं होईल. नमस्ते, मी प्रज्ञा बोलत आहे. आज जी सत्यशोधक संशोधनाची जी महात्मा फुल्यांच्या संदर्भामध्ये एक अजून नवीन उलगडा आम्हाला झाला. तो खूप सुंदर मांडणी केली मॅडम तुम्ही. आम्हाला खूप आवडलं ती. आणि मुळात म्हणजे हिमांगी मॅडमची मी स्टुडंट असल्यामुळे आम्हाला आठवतं की आम्ही ग्रामीण अध्ययनामध्ये आम्ही फुलेवाड्यामध्ये गेलो होतो. मला तो दिवस आठवत होता की आम्ही जो ऍटमॉस्फिअर त्यावेळेला आम्ही पूर्ण फिरलो आणि ते वातावरण जिथे ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. तर खूप खूप धन्यवाद मॅडम की हा आगळा वेगळा असा जो उपक्रम तुम्ही राबवलाय त्याच्यामधून आम्हाला रोज नवीन नवीन अध्ययनाचे वेगवेगळे आणि अभ्यासाचे वेगवेगळे जे पद्धती समजतात आहेत. त्याच्यामुळे आमच्या ज्ञानामध्ये जरूर भर पडत आहे. थँक्यू सो मच मॅडम. आभार मानण्यासाठी मी तुमचं बोलते. नमस्कार. मी देवेन सूर्यवंशी. मॅडम, माझा आवाज येतोय? येतोय सर. नमस्कार. नमस्कार. मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा रिसर्च स्कॉलर आहे. डॉक्टर प्रकाश यादवांचा मी विद्यार्थी आहे. मॅडम, माझा प्रश्न असा की विचार प्रणाली, विचार सरणी किती त्या त्या कालखंडावरती सकारात्मक नकारात्मक परिणाम करते. तर तत्वज्ञान जे हे तर्कशुद्ध आणि चिकित्सक असतं, तत्वज्ञान ह्या विचार प्रणालीला चांगल्या असणाऱ्या किंवा चुकीच्या विचार प्रणालीचं खंडन करण्यासाठी कसं उपयोगी पडतं? तत्वज्ञान खंडन करण्यासाठी कसं उपयोगी आहे? हा. हम्म.
करूयात, मला वाटतं नाहीये ना आता कोणी. येस करा मॅडम. अं, वैशाली डोळस, हर्षदा डवणे, नकाले मॅडम, ऍडव्होकेट सोनवणे, प्रज्ञा कांबळे, देवेन सूर्यवंशी, आपलं मनपूर्वक आभार. कारण की आपण सातत्यानं या सगळ्या चर्चांमध्ये प्रश्न विचारत असता. आजही तुम्ही विचारलेले आहेत. तर खरं तर मनुस्मृतीबद्दल महात्मा फुले किंवा एकूण सत्यशोधकांनी काय म्हटलेलं आहे, तर निश्चितच जे जे जाती व्यवस्था अंताच्या तत्वज्ञानामध्ये आहेत, त्या सर्वच महामानव आणि त्यांच्या फॉलोअर्सनी मनुस्मृतीची चिकित्सा त्यांना जमेल त्या पद्धतीने 100% केलेली आहे. सत्यशोधकही त्याला अपवाद नाहीत. महात्मा फुलेंच्या लिखाणामध्ये तुम्हाला सतत जाळून टाका मनुमत वगैरे असं म्हटलेलं दिसतं. खल्लड ग्रंथ म्हणून कसे लिहिले त्याच्या चिकित्सा ते करतात. तिथपासून ते तुम्ही मुकुंदराव पाटील सत्यशोधक यांच्यापर्यंत, म्हणजे दिनमित्रकार यांच्यापर्यंत आलात तर त्यांच्यापर्यंत मनुस्मृतीची चिकित्सा ही सातत्यानं सत्यशोधक चळवळीत होत आलेली आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी केली त्या पद्धतीची कृती त्यांच्या इतक्या आधीच्या काळात 100 वर्ष होईल असं नसतं. आपण इतिहास तसा समजूनही घेऊ नये, तो चुकीचा होईल. पण मनुस्मृतीची चिकित्सा ही सत्यशोधक विचारवंतांनी सातत्याने आपल्याला 100% केलेली दिसते. मी एकच मिनिट. मी मनुस्मृती, स्त्रिया आणि डॉक्टर आंबेडकर हा सरोज कांबळेंसोबत पुस्तिका लिहिली आणि त्याच्यामध्ये सत्यशोधकांनी मनुस्मृतीबद्दल काय म्हटलं आणि काय कृती केली ह्याच्याबद्दलचं एक छोटस प्रकरण आहे. मी तुम्हाला सुचवीन की म्हणजे आता वेळेच्या कारणामुळे सगळं सांगणं शक्य नाही, तर ते तुम्ही निश्चित वाचावं अशी तुम्हाला विनंती आहे. नखालेंनी असं विचारलं की बाबासाहेब आंबेडकर आणि रामजी आंबेडकर भेटले होते का किंवा त्यांचा काही सहसंबंध होता का? तर मी जेवढं वाचले त्याच्यात मला असा सापडलेला अद्याप तरी नाही. जर आपल्याला कोणी तसं दाखवून दिलं तर आपण त्याही पद्धतीनं मांडणी करू शकतो. पण मुळात मी फुले तत्वज्ञानाची मांडणी करत असल्यामुळे अशा तपशिलांबद्दल काही उल्लेख केलेला नव्हता. आणि त्याचमुळे डॉक्टर सोनवणे सरांनी असं विचारलं होतं की फुल्यांवर हा आरोप केला जायचा की ते ख्रिस्ती धर्म प्रसारक होते. तर याबद्दल थोडी माहिती, थोडी ना ह्याच्याबद्दल खूपच घेतली पाहिजे. कारण की ख्रिस्ताळलेले फुले किंवा असंच त्यांना म्हणजे अवहेलनेने फुल्यांना खुद्द बोललं गेलं होतं त्या काळामध्ये. पण मी तुम्हाला म्हणूनच हे म्हणेन की असे वाद काही वेळास उभा केले जातात, घडवले जात असतात. नव्हते, वावत गेलेले अजिबात नव्हते. आणि ख्रिस्ती मंडळीनं काही चुकीची भूमिका घेतली तर त्याला सडेतोड उत्तर हे महात्मा फुल्यांनी दिलेलं होतं. पण मी आजच्या मांडणीच्या संदर्भात आपल्याला आठवण करून देईन की महात्मा फुल्यांना आपण दार्शनिक ते होते हे सांगत असताना त्यांच्या एकेश्वरवादाची जी मांडणी केली ती ख्रिस्ती एकेश्वरवादासारखी नव्हती. म्हणजे तत्वज्ञानाच्या बाबतीतही ख्रिस्त्यांचा प्रभाव त्यांच्यावर नाही आहे हे आपण सांगतोय. त्याच्याऐवजी चार्वाक आणि बौद्ध परंपरेतला आपला प्रभाव त्यांच्यावर अधिक आहे हे आपलं म्हणणं आहे. आणि ख्रिस्ती धर्माचे लोक त्यांचे मित्र होते का, तर 100% होते. ते असणं याच्यात गैर, चांगलं वाईट असं काही असत नाही. आणखी दोस्ती विचार थोडे सारखे जाणारे होते. थॉमस पेन सारख्या लोकांनी लिहिलेले ग्रंथ वाचणं किंवा काळ्या वर्णाच्या लोकांना आपला ग्रंथ समर्पित करणं, अमेरिकन त्या सगळ्या सुधारणावादाबद्दलची एक कल्पना, जाणीव ही महात्मा फुल्यांना होती हे मात्र निश्चित. पण म्हणून इतर धर्माचेही लोक त्यांचे मित्र होते हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ख्रिस्ती प्रचारक म्हणण्यामध्ये जो मुख्य भाग होता एकेश्वरवादाचा पुरस्कार फुले करतात असं त्यांनी म्हणलं. म्हणजे बहुदेवतावादाला त्यांनी विरोध केलेला होताच. आणि ते एकेश्वरवाद म्हणतात निर्मिक सगळं निर्माण करतो,
म्हणून मग त्यांना ख्रिस्ती धर्मियांसारखा तुमचा विचार आहे असं म्हटलं गेलंय. त्यांना वाटतं आपण फिलॉसॉफीच्या टर्म्सवर तो ख्रिस्ती लोकांसारखा विचार नव्हता हे समजावून घेतलेला आहे. सूर्यवंशी सरांनी अत्यंत बेसिकच प्रश्न विचारला, ज्याची चर्चा आपण केली. सर, प्रश्न विचारण्याबद्दल तुमचं खूपच आभार. की जी तत्वज्ञान असतात ती खंडन करण्यासारखी कशी उपयोगात येतात. याचं कारण तत्वज्ञानामध्ये ज्ञानमीमांसा येते, तर्क, लॉजिक असतं, त्याच्यात तत्व विचार सांगितला जातो आणि याच्याच आधारे आपण खंडन मंडन करत असतो. कुठलंही तत्वज्ञान म्हणजे समजा आजच्या काळात एखादं तत्वज्ञान निर्माण झालं तरी सुद्धा ते मागच्या सर्व तत्वज्ञानांची चिकित्सा. तुम्ही गौतम बुद्धांचं खुद्द उदाहरण घ्या. प्रचलित 64 मतांचा पराभव करून स्वतःचं बौद्ध मत त्यांनी मांडलेलं आपल्याला दिसतं. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण घ्या. सर्व धर्मांची चिकित्सा त्यांनी केली, त्याच्यात पारंपरिक बौद्ध धर्म सुद्धा आला. तर ही जे करण्याची ताकद असते ती तत्वज्ञान देत असतं आणि हे करताना याच्यात कुठेही वितंडवाद असत नाही. आरेला कारे या पद्धतीचे प्रश्न किंवा दोन तट आणि ह्याला आता त्याच्यावर विजयच मिळवायचा या पद्धतीचं हे खंडन मंडन नसतं. हे खंडन मंडन आपल्याला समजलेलं तत्व त्या प्रचलित ह्याला प्रश्न विचारून त्यांची जी ज्ञानाचे स्रोत आहेत ते लक्षात घेऊन त्याच्यात जाणवलेला अपुरेपणा आपण तत्वज्ञानाच्या आधारे मांडत असतो आणि त्यातूनच खरं तर सापेक्षता नव्या तत्वज्ञानाची सुरुवात होत असते. मार्क्सचं उदाहरण घेतलं तर मार्क्सचं यांत्रिक भौतिकवाद, ब्रिटन मधला रिकार्डो आणि यांनी मांडलेला संपूर्ण आर्थिक विचार आणि हेगेलचा चिदवाद आणि द्वंद्वात्मकता याच्या फोड तो करतो आणि त्याच्यातलं त्याला पटलेल्या गोष्टी स्वीकारून त्याचा एक संयोग, एक निचोड तो बनवतो आणि जो मार्क्सवाद म्हणून येतो. म्हणजे मार्क्सवाद आभाळातून पडत नाही, त्याला हे बाकीचे आधार असतात आणि हेच काम तत्वज्ञानाचं असतं असं मला वाटतं. आणि तत्वज्ञानाशिवाय एक तुम्हाला करता येत नसतं. तुम्ही व्यक्ती असाल तत्वज्ञानाशिवाय तर तुम्ही शेरेबाजी करत असता, तुम्ही तुमचं आर्ग्युमेंट करत असतात. पण तुम्ही एखाद्या तत्वज्ञानाचे पाईक असाल तर तुम्ही एक पोझिशन घेत असतात आणि मग त्या भूमिकेतून तुम्ही प्रचलित घटनांचा अन्वयार्थ लावत असतात. आणि तत्वज्ञानाचं सर्वात महत्वाचं काम नुसतं तुम्ही अन्वयार्थ लावत नाहीत, ते बदलण्याची उर्मी, बदलायचं कसं त्याचा शास्त्रीय मार्ग. जसा मार्क्सनं वर्गांताची क्रांती सांगितला तसं फुले आंबेडकरवाद आपल्याला जाती व्यवस्था अंताची लोकशाही क्रांती सांगतील. तर हा मार्ग बदलतो, तुमच्या स्ट्रॅटेजीज बदलतात, तुम्ही हिंसा करणार नाही करणार या गोष्टी बदलतात, हिंसेबद्दल तुमचं आकलन काय, अहिंसेबद्दल आकलन काय हे त्याच्यात बदलत जातं आणि या अर्थानं फिलॉसॉफी खूप महत्वाची भूमिका अदा करत असते. थांबते मी इथे. आता ऑलमोस्ट 9 वाजत आले आहेत, तर आपणही थांबलं पाहिजे. पण छान पद्धतीने सांगितलं आणि नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतात तुमच्याकडून आम्हाला प्रत्येक. तर आपण इथे निरोप घेऊया आणि मॅडमचं आभार प्रदर्शन करते की मॅडमनी खूप छान पद्धतीने एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह दिलेला आहे ह्या सेशनमधून. आणि डॉक्टर आंबेडकर चेअर आणि सत्यशोधक प्रबोधन महासभा यांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे 1 वीकचा अभ्यासक्रमाचा, तर त्यांच्या दोघांकडून तुमचं मनपूर्वक आभार मॅडम की तुम्ही आमचं हे सेशन घेतल्याबद्दल. ठीक आहे, थँक्यू. संपूया मग आपण. हा, ठीक. गुड नाईट. गुड थँक्यू नाईट. सो मच.